मी हा व्हिडिओ खास मॅथमॅटिक्स सायन्स पेपर 2 इंग्लिशमधून ज्यांनी दिला आहे त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी बनवत आहे. आणि हा डी सेट आहे मित्रांनो. आणि क्वेश्चन आहे हा की x + y = 7 विल नॉट पास. मग हा क्वेश्चन इथे नॉटचा आहे. हा पॉझिटिव्ह साईन पाहून खूप साऱ्या फ्रेंडने ऑप्शन 1 सिलेक्ट केलं आणि तिथे प्रॉब्लेम झाला मित्रांनो. तर असा प्रॉब्लेम न होण्यासाठी मी छोटंसं एक्सप्लेनेशन देत आहे की हे x + y हे 7 हे कोणकोणत्या चरणामधून कोणकोणत्या क्वाड्रंटमधून पास होत आहे. तर हे आपले क्वाड्रंट आहेत. क्वाड्रंट नंबर 1, 2, 3 आणि 4. हा x + y 7 जो आहे ना तो आपण अगोदर इथून घेऊया. जर x जर 0 पकडला तर y 7 येईल आणि x जर 1 पकडला तर 1 + 6 मग हा इथे 6 येईल. म्हणजे हा 7, 6 नंतर 5, 4, 3, 2, 1 असा. आणि हा इकडे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे इकडे चेंज होत जाईल मित्रांनो. तर हा एक पॉईंट इथे भेटेल, एक पॉईंट इथे भेटेल, दुसरं पॉईंट खाली भेटेल 5 आणि 2 म्हणजे 5 आणि 2. तर हा 6 आणि 1 आणि हा 7 आणि 0. आणि नंतर जो पॉईंट भेटेल मित्रांनो तर हा असेल 4 आणि 3, नंतर 3 आणि 4 आणि नंतर 2 आणि 1 आणि 2 आणि 3 आणि 4 नंतर 2 आणि 5 आणि नंतर पुन्हा 7 आणि 0. म्हणजे ही लाईन आहे ना, तर ग्राफ नेहमी बनतो तेव्हा एक लाईन बनते आणि ती जी लाईन आहे ना अशी कंटिन्युअसली इनफायनाईट आपण ड्रॉ करू शकतो. तर ही जी कंटिन्युअस लाईन जात आहे ती इथून जात आहे मित्रांनो. इथे सेकंड क्वाड्रंटमध्ये जात आहे, इथे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जात आहे आणि इथे फोर्थ क्वाड्रंटमधून जात आहे. म्हणजे या थर्ड क्वाड्रंटमधून ही लाईन नाही जात आहे. म्हणून याचं जे आन्सर असेल ना तर हे असेल थर्ड क्वाड्रंट. तर मला वाटतं की तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल. लाईक आणि शेअर करा जर आवडलं असेल तर. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया की रेडियस ऑफ सिलेंडर. जर रेडियस दिली असेल तर आपल्याला त्याचं व्हॉल्यूम काढायला खूप इझी जातं. तर रेडियस कशी असते πr²h. तर आरचा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 2.8 आपल्याला 2 वेळा लिहावं लागेल. 2.8 आणि 2.8 जर आपण लिहिलं असं तर त्याचा स्क्वेअर होईल. आणि पायची व्हॅल्यू तो मित्रांनो माहिती आहे तुम्हाला 22/7. आणि एच जो आहे तो आपल्याला 3.5 दिला आहे. एच दिला आहे 3.5. त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला याचं लिटरमध्ये कॅल्क्युलेशन काढायचं आहे. हा क्वेश्चन आहे की लिटरमध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर तर फॉर हाऊ मेनी पर्सन्स तो किती लोकांना तो वॉटर आपल्याला हाऊ मेनी पर्सन्सला आपल्याला तो प्रोव्हाइड करता येईल. तर अगोदर आपण याचं व्हॅल्यूम काढूया, मग त्याला लिटरमध्ये कन्वर्ट करूया आणि नंतर त्याला 70ने डिवाइड केलं तर आपल्याला हाऊ मेनी पर्सनचा आन्सर येऊन जाईल. तर इथे पहा मित्रांनो, साधं उत्तर आहे ते एकदम सिंपल. हा जो 3.5 आहे आपण त्याला 0.5ने डिवाइड करू शकतो. तर 3.5 आहे ना, 7 आणि 5 35. तर असं त्याचं उत्तर आलं. आणि आपण जर यांचा गुणाकार केला तर 28चा स्क्वेअर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो. 28चा जो स्क्वेअर आहे 784 आणि इथे आपल्याला पॉईंट द्यावं लागेल. आणि 0.5 आपण असेच ठेवूया. 0.5ने जर आपण 12ला मल्टिपल केलं तर 11 उत्तर येतं पहा मित्रांनो. आणि नंतर 7.84ला जर आपण मल्टिपल केलं तर याचं आन्सर येतं 11 4 44. आणि मग 88मध्ये 4 जर ॲड केले कॅरी असलेले तर ते 92 येतील. आणि मग 77मध्ये कॅरी असलेले 9 जर ॲड केले तर 77मध्ये कॅरी असलेले 9 ॲड केले तर 86 आन्सर येतं. तर हे झालं 86 लिटर .24. आता आपल्याला हे माहीत पाहिजे मित्रांनो, हे लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा जो मीटरचा क्यूब आहे ना, या मीटरच्या क्यूबमधून लिटरमध्ये कन्वर्ट करताना 1000ने आपल्याला मल्टिपल करायचं आहे. 1 मीटर बरोबर 1000 लिटर. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. आणि आपण जर का हे 1000 याला जर मल्टिपल केलं तर हे आन्सर येतं 86,240 लिटर. आणि नंतर याला जर आपण डिवाइड केलं 70ने, कारण 70% आहेत, 70 लिटर वॉटर आपल्याला H% द्यायचं आहे. तर 70 लिटर वॉटर जे आहे तर हाऊ मेनी पर्सन्स ते वॉटर इनफ असेल तर आपल्याला पाहिजे 70 लिटरने जर आपण डिवाइड केलं तर काय होतं. तर याचं डिवाइड करा. हे डिव्हिजन आपण इथे करूया. या डिव्हिजनचा आन्सर पण आपल्याला भेटून जाईल 8624. याला आपण 7ने जर डिवाइड केलं तर आपलं उत्तर असं येतं पहा मित्रांनो. 7 1 7, मग 7 2 14 आणि आता 7 3 21, पुन्हा 4 आला तर 7 2 14. आपलं डिव्हिजन कंप्लीट झालं आणि आन्सर आलं 1232 पर्सन्स. हे उत्तर आहे आपलं क्वेश्चन नंबर 92. म्हणजे हा जो क्वेश्चन झाला त्याचं 1232 म्हणजे ऑप्शन 4 नंबर उत्तर आलं. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया 93. ॲव्हरेज दिला आहे आणि 100 नंबर दिले आहेत. जर 100 नंबरची जर ॲव्हरेज 40 असेल तर म्हणजे प्रत्येक नंबर 40च्या ॲप्रॉक्सिमेट त्याची व्हॅल्यू आहे. मग सगळ्यांची जर व्हॅल्यू काढायची असेल तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर सगळी व्हॅल्यू निघते मित्रांनो. म्हणजे टोटल व्हॅल्यू जी आहे ना ती टोटल व्हॅल्यू आपली अशी निघते 40 × 100 म्हणजे 4000
टोटल हे 4000 झाली, यांची टोटल 4000 झाली. तर 1 नंबर इज 30 अँड इन्स्टेड ऑफ 30 नंबर 70 इज टेकन. म्हणजेच 30 आणि 70 मध्ये कितीचा डिफरन्स आहे मित्रांनो? 40. 30 आउट केला आणि 70 ॲड केला, म्हणजे आपल्याला 40च ॲड केला यामध्ये, कारण 30 आपण रिमूव्ह केल्या अगोदर ना, 30 आपण काय केल्या अगोदर 30 आपण त्यामधून काढून घेतले. तर हा 4040 झाला. 4040चा ॲव्हरेज जर काढायचा असेल, व्हॉट इज द न्यू ॲव्हरेज, तर नंबर आपल्याला तेवढेच राहिले. अगोदर 30 काढला तर 99 झाले होते नंबर, आणि पुन्हा याच्यामध्ये 70 ॲड केला म्हणजे पुन्हा एक नंबर वाढला, तरी परत 100 नंबर झाले. फरक फक्त 40चा पडला, कारण 30 बाहेर काढले आणि 70 परत टाकले, म्हणजे जास्त आपल्याला फक्त 40 ॲड करावं लागले, बाकी काही नाही. हे जर समजलं तर बाकीचं तुम्हाला ॲव्हरेज काढायला इझी जातं. तर हे आपण 2 0 कट करूया आणि पॉईंट इथे देऊया. तर हे झालं आपलं 40.4 हे ॲव्हरेज, आणि हे ॲव्हरेज झालं ॲन्सर नंबर 4 मध्ये. तर हे पण ॲन्सर इझी होतं. तर यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघू मित्रांनो. याच्यामध्ये सिम्पल आहे. डिपॉझिट केला आहे पर कॅपिटा पर एनम 2 इयर्स आणि कंपाऊंड इंटरेस्ट विचारला आहे. तर मित्रांनो, कंपाऊंड इंटरेस्टचे 2 फॉर्म्युला होतात. एक साधा फॉर्म्युला हा आहे की आपण काय करतो, कॅपिटल जे आहे तर कॅपिटलला जे आपले कॅपिटल आहे त्यामध्ये 1 प्लस रेट घेतो 1000, आणि जो इयरचा जो एन आहे तो इथे आपण लिहितो. तर 2000 मल्टिपल 1 प्लस जो आर आहे रेट तो 5 आहे आणि 1000. तर याचा जो एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स आहे 2 इथे आपण लिहिले. तर या फॉर्म्युल्यानुसार जर आपण सॉल्व्ह केलं ना आन्सर, तर आपल्याला याचं काय येतं पहा मित्रांनो. हा क्वेश्चन इथे अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर 100 100 होईल, 5 5 म्हणजे 100 प्लस 5 इथे राहील 105 अपॉन 100, आणि हा स्क्वेअर असल्यामुळे आपण काय करूया, याला 2 टाइम्स मल्टिपल करूया, म्हणजे आपला आन्सर इझी होईल. आणखी इझी होईल. हे 2 0 कट झाले तर हे 2 0 कट होतील, यातील 1 0 कट झाला तर हा 1 0 कट होईल. आता खाली 10 राहिले, आणि 105 जर डबल केले तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 105 डबल केले तर आपल्याला 210 उत्तर भेटणार आहे, बरोबर. आणि त्याची डबल केलं 210 झाली. इथे 105 असेच ॲज इट इज आहे, खाली 10 आहे, ते 10 आपण असेच लिहिले. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये हा जो 10 मधला जो 10चा 0 आहे ना, तो आपण खालच्या 10ने कॅन्सल करू शकतो. मग आता फक्त आपल्याला 21 मल्टिपल 105 फक्त एवढंच करायचं आहे. 105ला जर आपण 21ने मल्टिपल केलं तर आपलं उत्तर पहा मित्रांनो काय येत आहे, असं 2 1 2. तर आपलं उत्तर येत आहे 2225. म्हणजे आपल्याकडे कॅपिटल 2000 होतं, कॅपिटल 2000 होतं, आणि 2000 मध्ये आपल्याला एक्स्ट्रा भेटली 2205. म्हणजे हाच आपला इंटरेस्ट आहे, हा काय आपला इंटरेस्ट आहे. तर हे फॉर्म्युलानुसार जर सॉल्व केलं तर आपल्या हे आन्सर येतं. आणि जर कधी फॉर्म्युलामध्ये जर आपल्याला वाटलं काही डाऊट आहे तर त्या डाऊटला क्लिअर करण्यासाठी तुम्हाला एक नेक्स्ट स्टेप सांगतो मी, की त्या स्टेपने आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. कारण हा जो इंटरेस्ट आहे ना, हा कंपाऊंड इंटरेस्ट आहे. कंपाऊंड इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्टचा सिम्पल इंटरेस्ट असतो. तर सिम्पल इंटरेस्ट आपण आहे ना प्रत्येक वर्षामध्ये जर काढला, आता फर्स्ट इयरमध्ये आणि सेकंड इयरमध्ये आपण डायरेक्ट याचं उत्तर काढलं तर याचं उत्तर कसं येतं पहा. म्हणजे ही सोपी पद्धत आहे, म्हणून मी तुम्हाला ही पद्धत पण सांगताय. तर हा 2000 जो कॅपिटल आहे, 2000 कॅपिटलला आपण 5च्या रेटने आपला इंटरेस्ट काढून घ्या. अगोदर 5च्या रेटने जर आपण इंटरेस्ट काढला तर हा इंटरेस्ट होतो मित्रांनो 100. आता आपलं कॅपिटल 2000 होतं आणि इंटरेस्ट 100. मग आता आपल्याला फर्स्ट इयरमध्ये एवढे पैसे आपल्या अकाउंटला जमा झाले. मग आपलं कॅपिटल जमा झालं 2000 प्लस 100 म्हणजे 2100. आता याचं सेकंड इयरमध्ये आपण पुन्हा 5च्या रेटने आपण त्याचं इंटरेस्ट काढूया. 5च्या रेटने जर याचा इंटरेस्ट काढला तर आपल्याला याचं सेकंडमध्ये इंटरेस्ट भेटतो 5 1 5 आणि 5 2 10, म्हणजे आपले झाले 105 रुपीज. आता हे जे 105 रुपीज आहे ना, तर हे 2000 मध्ये नाही ॲड करायचे. आपलं सेकंड इयरमध्ये जे कॅपिटल होतं, सेकंड इयरमध्ये आपण जे टाकलं होतं 2100, तर 2100 मध्ये आपल्याला हे 100 एक्स्ट्रा मिळते, म्हणजे 2100 प्लस 105. तर हे असं ॲड होईल, आणि हे कसं ॲड झाल्यानंतर आपल्याला जे उत्तर भेटलं आहे ते 2205 भेटलं आहे. म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला पुन्हा आपण अगोदर जे केलं होतं फॉर्म्युला मेथडने तेच आपल्या इंटरेस्ट इथे पण भेटला. म्हणजे आपला कंपाऊंड इंटरेस्ट जो भेटला आहे ना, तर तो हा आहे मित्रांनो 205. तर हे आपण लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करू शकतो, म्हणून मी तुम्हाला दोन्ही पद्धती दिल्या. नंतर त्याच्यासमोरचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. आय होप यू विल लाईक इट. इफ यू लाईक इट देन प्लीज कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. पर्सन डिपॉझिट. हा झाला आपला क्वेश्चन. कॉस्ट ऑफ द साडी. आता क्वेश्चन पहा, इतका सिम्पल आहे क्वेश्चन हा कॉस्ट ऑफ द साडीचा, की व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ द साडी 12% डिस्काउंटेड. सो आपण अगोदर त्याचं डिस्काउंटचं आन्सर काढूया. आता हे डिस्काउंटचं आन्सर काढण्यासाठी फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करणं आवश्यक आहे मित्रांनो. म्हणजे काय होईल, 12ने जर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर याचं आन्सर कसं येईल पहा. आपण याला 12ने मल्टिपल करूया. तर 12ने मल्टिपल केल्यावर याचं आन्सर असं येत आहे. म्हणजे इतकं सिम्पल आहे की आपण डायरेक्ट आन्सर जरी काढला 12ने मल्टिपल केलं तरी पण आपला आन्सर येऊन जाईल. पण मी असं आन्सर करत आहे, तर हे पॉईंट 1 दिला, कारण हा जो 10 आहे ना, या 10चा एक 0 असल्यामुळे या आन्सरला मी पुन्हा एक पॉईंट दिला. तर हे 152 रुपीज, आणि हे 40 जो आहे ना, तो हा 0 आपण ॲड करूया, कारण 4 फक्त पॉईंट नंतर चांगला नाही वाटतं. 40 पैसे आपल्याला असे दिसतील. आणि आपली जी कॉस्ट आहे ही कॉस्ट ऑलरेडी दिलेली आहे, आणि यामधून आपल्याला 152.40 हे रुपीज आपण मायनस केले तर आपलं डिस्काउंट दिल्यावर जे उत्तर येत आहे ना, ते पहा मित्रांनो किती येत आहे. 6 - 2 4 येत आहे, 7 - 2 हे पण किती येत आहे, 2 येत आहे, इथे 1 येत आहे, इथे 1 येत आहे. इज देअर एनी.
आणि जर ओरिजिनल प्राईसमधून आपण जे आपलं ॲन्सर आलं होतं ते जर ॲन्सर आपण यातून सबट्रॅक्ट केलं तर आपलं जे ॲन्सर आहे आलेलं ते आहे 152.40 152.40 152.40 आपण यामधून सबट्रॅक्ट जर केलं तर आपला ॲन्सर पहा काय येत आहे इथे 10, इथे राहील 9 आणि 9 - 2 इथे 6 राहील आणि इथे 6 - 5 इथे कॅरी घेण्याची आवश्यकता नाही. ओके, तर हे 10 - 4 हा झाला 6, 9 - 2 हा झाला 7, 6 - 5 1, 2 - 1 आणि हा 1 म्हणजे आपला ॲन्सर आलं 1170.60 म्हणजे इथे ॲन्सर दिलंच आहे 1170.60. तर हे आपला ॲन्सर आहे. हे इतकं इझी होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण केला तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे एक ट्रॅपिझियम आहे आणि ट्रॅपिझियमचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर ट्रॅपिझियम एक ग्राउंड असल्यामुळे त्या ग्राउंडच्या पूर्ण 4 साईड आपल्याला काउंट करून दिले आहेत, परंतु आपल्याला 45 ना ही युजलेस आहे, याचा यूज काहीच नाही. फक्त आपल्याला हाईट शोधायची आहे. जर आपण या ट्रॅपिझियममधून जर हाईट जर पाहिली तर आपल्याला हाईट इथे 90 डिग्री दिसत आहे, म्हणजे एक हाईट इथे दिसत आहे आणि एक हाईट इथे दिसत आहे. तर भरपूर साऱ्या मित्रांचं काय झालं माहिती आहे का की त्यांनी हाईट म्हणून 75 किंवा 60 घ्यायचा प्रयत्न केला, ॲन्सर चुकला. तर असं नव्हतं. आपण काय करायचं, आपली एक मूलभूत संकल्पना आहे. तो बेसिक कन्सेप्ट असं सांगतो आपल्याला की आपल्या पॅरल लाईन जे असतात ना, तर पॅरल लाईनच्या मध्ये जो डिस्टन्स आहे, पॅरल लाईनच्या मध्ये जो डिस्टन्स तोच आपली हाईट असते. तर आपण या डायग्रामला जर कसं फिरवलं तर या डायग्राममध्ये पहा, तर ह्या डायग्राममध्ये ही एक पॅरल लाईन दिसत आहे आणि हे पॅरल लाईन दिसत आहे आणि पॅरल लाईनमध्ये जे डिस्टन्स आहे ना ते असं डिस्टन्स असेल. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ना हे 40, इथे पण 40 असेल आणि इथे पण 40 असेल. आपला बेस आपण 75 पकडूया आणि हाईट 40 पकडूया. म्हणजे काय होईल मित्रांनो, ह्या दोन पॅरल लाईन ह्या दिसतील आणि हाईट आपल्याला 40 दिसेल. तर हे डायग्राम पण आपल्याला फिरवता पाहिजे. तर आपल्याला समजलं पाहिजे की आपण कोणती डायग्राम कशी आपण यूज करायची आणि कसं ॲन्सर करायचं. मग आपण याच क्वेश्चनला आपण अगोदर फॉर्म्युलाने सॉल्व करूया. आपला फॉर्म्युला काय आहे 1/2 आणि ॲडिशन ऑफ पॅरल लाईन्स आणि हाईट. ॲडिशन ऑफ पॅरल लाईन जे आहे ना ते पॅरल लाईन आपल्याला पुन्हा डायग्राम मेसेज करतो, म्हणजे या डायग्रामला आपल्याला असं चेक करावं लागेल. तर ॲडिशन ऑफ पॅरल लाईन्स, ही पॅरल लाईनची ॲडिशन जी आहे ना ती ही 60 + 75 येईल. तर 60 + 75 जे आन्सर येईल ते आपल्याला काढावं लागेल ॲडिशन ऑफ पॅरल लाईन. आणि 1/2 जो डिवाइड आहे तो आपल्या हाईट, जी हाईट आपण पकडली होती 40, कारण हाईट म्हणजेच दोन पॅरल लाईनमधलं डिस्टन्स, ही लक्षात ठेवा. 2 ने आपण ह्या 40ला जर डिवाइड केलं तर 20 येतं आणि आता या दोनची ॲडिशन करूया. आपण या दोनची ॲडिशन केली तर सिम्पल आहे मित्रांनो, हे 135 येतं आणि 135 जर आपण डबल केली तर याचा ॲन्सर येतं 2700. तर 135 डबल केल्यानंतर 270 येणार आणि हा 0 इथला, म्हणजे हे आपलं फायनल ॲन्सर झाला मित्रांनो. तर हे आपण फॉर्म्युलाने यूज केलं. आपला हा ट्रॅपिझियमचा एरियाचा फॉर्म्युला होता. काही वेळेस काय होतं मित्रांनो, फॉर्म्युला आठवतो पण व्हॅल्यू पुटअप करायला आपली काहीतरी मिस्टेक होते. आता आपण जरी टॅली करायचं जर ट्राय केलं तर कसं करावं लागेल, आपण जर टॅली केलं तर आपल्याला एक दुसरा एक वे आहे, त्या दुसऱ्या मेथडने आपण सॉल्व करू शकतो. इथे मी छोटीशी एक लाईन बनवली होती पाहिजे, ही म्हणजे आपण एक पॅरल लाईन घेतली होती आणि यामुळे काय झालं, ही 60 आहे ना तर इथे 60 झाला, हा 75 मधला 15 हा इथे रिमेनिंग 15 राहिला, हा हाईट झाला 60 आणि बेस झाला 40. म्हणजे आपल्याला एक रेक्टँगल भेटला आणि आपल्याला माहिती आहे रेक्टँगलचा एरिया आपण कसा करतो, सिंपल आहे 6 4 24, म्हणजे हा रेक्टँगलचा एरिया हा झाला. आणि इथे एक ट्रँगल भेटला आणि जर ही लाईन अशा जर पॅरल असतील तर हा 90 डिग्री, हा पण 90 डिग्री, म्हणून आपल्याला ट्रँगल असा भेटला. याचा बेस भेटला आपल्याला 40 आणि हाईट भेटली आपल्याला 50. तर ट्रँगलचा जेव्हा आपण एरिया करतो 1/2 बेस इंटू हाईट, तर याचा पण आपण असाच यूज करून याचं उत्तर काढू शकतो. आता बेस किती आपण घेतला 40, इथे बेस घेतला आपण हा 40 आणि हाईट आपल्याला 50 भेटली. तर 15 आपण हाईट घेतली आणि जर याला कॅन्सल केलं तर इथं 20 आणि 15. तर याचं पण याचं काय येतं मित्रांनो, 15 × 30 म्हणजे हे 300 झाले. आणि बस आपल्याला काय करायचं आहे, या दोघांच्या डायग्राम सिंपल दिली आहे, ती फक्त रेक्टँगल आणि ट्रँगल या दोघांचं प्लस करून फायनल व्हॅल्यू काढला आपण, तर 2700 हे झालं आपलं फायनल ॲन्सर. म्हणजे इथे पण आपल्याला भेटलं ॲन्सर आणि इथे पण आपल्याला ॲन्सर भेटलं. दोन्ही पद्धतीने आपण ॲन्सर टॅली करू शकतो आणि आपल्या इम्प्रूव्हमेंटमध्ये आणि या हिंटचा आपण यूज करू शकतो. तर मित्रांनो, मला माहीत आहे की मी तुमचा जास्त टाईम घेत आहे. आता हा वेळ तुमचा निश्चितच, तुम्ही जो जास्त टाईम इथे स्पेंड करतात वेळेसाठी, तर हा कन्सेप्ट क्लिअर होऊन तुम्हाला इतर क्वेश्चनसाठी नक्कीच फायदेशीर होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला आणखी हे एक्सप्लेनेशन पुढे अशाच पद्धतीचं कंटिन्यू करायला मी पुढे बघतो. तर हा क्वेश्चन पहा मित्रांनो, इथे क्वेश्चन आहे ना 11/3 आणि 3/5, 7/9, 5/7 आणि 9/11. तर यांच्यामध्ये खूप सारे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत असे, इथे 2-2चा गॅप आहे. या 2-2चा गॅप असल्यावर काय होतं की आपण सरळ जरी नंबर असे लिहिले तर ते असेंडिंग ऑर्डरमध्ये ऑटोमॅटिकली चालले जातात. म्हणजे 3/5, 5/7, 7/9 आणि 9/11. तर हे ना ऑटोमॅटिकली असेंडिंग ऑर्डरमध्ये गेले. परंतु इथे एक नंबर असा आहे पहा मित्रांनो 11/3. हा 11/3 मध्ये पहा, हा 11 जो आहे ना तो 11 डिन्युमरेटरपेक्षा हा न्युमरेटरच मोठा आहे. तर डिनॉमिनेटरपेक्षा जर न्युमरेटर मोठा असेल तर हा नक्कीच मोठा नंबर असतो, म्हणून हा नंबर आपण सगळ्यात शेवटी लिहूया, कारण हा सगळ्यात मोठा नंबर भेटला. कारण इथे स्पष्टपणे दिसत आहे 11 मच अँड मोर ग्रेटर दॅन 3. तर हा नक्कीच यांच्यापेक्षा ग्रेटर नंबर असणार आहे आणि आपल्याला तर भेटलंच आहे मग जो सेंटर नंबर आहे तो. आणि क्वेश्चनमध्ये तोच आन्सर आहे की व्हॉट इज द मिडल नंबर. क्वेश्चन आपल्याला तोच विचारला की मिडल नंबर फाइंड आउट करा. तर 7/9 म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 1 हेच आहे आपल्याचा आन्सर.
तर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया 3 कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. हा जो 3 कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबरचा क्वेश्चन आहे ना, तो खूप इझी आहे. फक्त अल्जेब्राची थोडी कन्सेप्ट आहे. ही जर कन्सेप्ट आपण क्लिअर केली तर आपण सायकोलॉजीमध्ये असं आहे की जर आपण सायकल लर्निंग केलं, सायकल शिकलो, तर आपल्याला 2 व्हीलर वगैरे चालवायला त्याचा फायदा होतो, म्हणजे बेनिफिट भेटतो. मग आपण काय करूया, अशा क्वेश्चनला आपण जास्त सिरियसली करूया, त्याची प्रॅक्टिस करूया आणि याच क्वेश्चनचा यूज करून आपल्याला मग नंतर नेक्स्ट जे हाय ऑर्डर क्वेश्चन असतात, हाय ऑर्डर थिंकिंगचे, तर ते क्वेश्चन सॉल्व करायला आपल्याला त्याचा बेनिफिट होईल. तर या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपण सॉरी फॉर दॅट, हा जास्त मी टाईम घेत आहे, परंतु आय होप या टायमिंगचा आपण जो स्पेंड करतात, तुमचा व्हॅल्युएबल टाईम मला देतात, तर त्यामधून तुम्हाला नक्कीच इतरत्र फायदा होईल. कारण ह्या बेसिक कन्सेप्ट जर समजल्या मित्रांनो, तर मग प्रॉब्लेम काय येत नाही. खूप सारे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर ट्रिक्स असलेले, प्रत्येक क्वेश्चनला ट्रिक, प्रत्येक क्वेश्चनला ट्रिक. जेवढे क्वेश्चन असतील 1000 क्वेश्चन येतात, 1000 क्वेश्चनच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आपण कशा आपण लक्षात ठेवू शकतो. एक जर क्वेश्चन आपण बेसिकमध्ये कन्सेप्ट समजून घेतला, तर तीच कन्सेप्ट अप्लाय करून आपण इतर क्वेश्चन सॉल्व करू शकतो. तर म्हणून मी ही व्हिडिओ तुमच्यासमोर मी मांडत आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जाऊया. 3 कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर सच दॅट, तर 5 टाइम्स ऑफ द स्मॉलर नंबर. आपण स्मॉलर नंबर बघूया. एक्स हा आपला स्मॉलर नंबर आहे आणि 5 टाइम्स ऑफ द स्मॉलर नंबर. 5 टाइम्स म्हणजे याला आपण मल्टिपल 5 करावं लागेल, म्हणजे 5x बनेल. हा नंबर बनेल 5x. 5 टाइम्स स्मॉलर नंबर इज मोर दॅन 4 टाइम ऑफ द ग्रेटर नंबर. जो ग्रेटर नंबर जो आहे ना, त्याच्या मोर दॅन 4 टाइम असेल तो. पण आता ग्रेटर नंबर आपल्याला कसा शोधायचा, आणि ग्रेटर नंबर बाय 19. ग्रेटर म्हणजे तो आता 19 पेक्षा जास्त आहे. आता हा जो नंबर आहे ना, हा 4 टाइमपेक्षा 19ने जास्त आहे, म्हणजे हा नंबर. तर 5 टाइम्स ऑफ द स्मॉलर नंबर इज मोर दॅन 4 टाइम ऑफ द ग्रेटर नंबर 19. आता जो ग्रेटर नंबर आहे ना, हा ग्रेटर नंबर शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो पहिला नंबर आहे, या पहिल्या नंबरमध्ये आपल्याला सेकंड नंबर शोधावा लागेल. पहिला सेकंड नंबर आपण घेऊया. नॅचरल नंबर असल्यामुळे त्यांच्यामध्ये बस, जर सपोज आता हा जर 10 असेल तर हा 11 असेल, म्हणजे 1 प्लस राहील, आणि हा 1 आहे, तर 12साठी आपल्याला काय करावं लागेल, 10मध्ये 2 ॲड करावं लागतील. मग आपल्याला काय भेटेल, 12. म्हणजे नॅचरल नंबरचे सिक्वेन्स भेटतील 10, 11, 12, म्हणजे 10, 11, 12. आपल्याला सरळ सरळ असे नंबर भेटतील नॅचरल नंबर. मग फर्स्ट नंबर आपला हा झाला, आणि हा जो आहे ना x+2, हा झाला आपला कोणता नंबर, ग्रेटर नंबर. काही मित्र काय करतात मित्रांनो, हे x+3 करतात, कारण 3 नंबर दिले ना, पण तसं नाही करायचं. फर्स्ट नंबर आपण x घेतला, मग सेकंड नंबर x+1 आणि थर्ड नंबर x+2 हा घ्यावा लागेल. आणि आता याचं आपण कॅल्क्युलेशन असं करूया, कारण या दोघांमध्ये कंपॅरिझन दिला आहे की हा जो नंबर आहे ना, या नंबरच्या 19ने ग्रेटर आहे, आणि अगोदरची 4 टाइम करायची. 4 टाइम केल्यानंतर परत 19ने तो ग्रेटर आहे. तर आपण काय करूया, अगोदर ब्रॅकेट सॉल्व करूया. तर ब्रॅकेट सॉल्व झाल्यानंतर 4 1 4x येईल, आणि 4 2 8 असं येईल. ओके, आणि इथे मध्ये प्लसचं साईन आहे, ते प्लसचं साईन असंच राहील, इथे पण 90 साईन असंच राहील. आणि या दोघांची ॲडिशन करूया. तर या दोघांची ॲडिशन होईल, हे होईल 27. आता हा 4x असल्यामुळे आपण 5xकडे त्याला पाठवून देऊया. तर 5xकडे जर जाईल हा, तर 5x - 4x होईल. हा होईल असा 5x - 4, कारण आपण x एका साईडला घेतो आणि नंबर एका साईडला घेतो, तेव्हा आपल्याला हे इक्वेशन सॉल्व होतं. हे इक्वेशन सॉल्व करताना 5 मधून 4 गेला तर आपल्याला 1x इथे रिमेनिंग राहतो, आणि हा 27. म्हणजे आपला आन्सर असा मित्रांनो, x = 27, आणि हा आहे आपला फर्स्ट नंबर. मग सेकंड नंबर काय होईल मित्रांनो, 27 + 1 28, आणि थर्ड नंबर 29. म्हणजे आपल्याला हे 2 नंबर असे भेटले, 27 नंतर 28 आणि 29. तर हे 2 नंबर भेटल्यानंतर आपल्याला जो क्वेश्चन विचारला आहे तो पाहूया आपण. द ॲव्हरेज ऑफ द 3 नंबर. नेहमी असं असतं, जर सिक्वेन्स नंबर असले तर हा मिडल नंबरच ॲव्हरेज नंबर असतो. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, 28. आणि ॲव्हरेज एक फॉर्म्युला पण आहे मित्रांनो, याची ॲडिशन करा, आणि ॲडिशनला 3 ने डिवाइड करा. तर आपण ॲडिशन केली, तर तुम्ही ॲडिशन करून पहा, याची ॲडिशन येईल ती अशी 84. आणि ॲडिशन 84 आल्यानंतर तुम्ही याला डिवाइड केलं तरी पण 22चं आन्सर येणार आहे. पहा, आपण आता त्याची ॲडिशनला डिवाइड करू 3 ने. 3 2 6, नंतर 24 असे रिमेनिंग येतात, आणि 3 8 24. म्हणजे अशा पद्धतीने याचं पण उत्तर आलं 24. आणि हे 24 जे आहे ना, हे 28 जे आहे ना, हे मिडल नंबर आहे, आणि हाच मिडल नंबर आपल्याला विचारला आहे. आणि क्वेश्चनमध्ये ऑप्शन नंबर 4 आहे मिडल नंबरचा 28. अशा प्रकारे आपण हे दोन्ही पण क्वेश्चन सॉल्व केले. नंतर आपण क्वेश्चन सॉल्व करूया. हा इझी क्वेश्चन होता. आता थोडे टफ क्वेश्चन आपल्यासमोर येत आहे. त्या टफ क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं ते आपण समजून घेऊया. आणि हा व्हिडिओ लेंदी होणार आहे, आणि एक्सप्लेनेशन जास्त असल्यामुळे तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम थोडासा, म्हणजे जिथे तुम्हाला फ्री टाईम असेल त्या फ्री टाईममध्येच हा व्हिडिओ पहा, आणि व्हिडिओ स्किप न करता पहा. थोडासा स्लो पहा, जास्त म्हणजे व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड करून पाहू नका, कारण या बेसिक कन्सेप्ट जर तुम्ही समजून घेतले तर यांचाच यूज होऊन तुम्हाला इतर कन्सेप्ट पण, म्हणजे इतर क्वेश्चनमध्ये याचा खूप फायदा होईल. आणि ह्या बेनिफिट घेण्यासाठी तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम जिथे द्या, अशी मी रिक्वेस्ट करतो. आणि आपण पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 99मध्ये. एक्स स्क्वेअर दिला आहे मित्रांनो. एक्स स्क्वेअर हा त्याचा एरिया आहे, आणि आपण तर एक्स स्क्वेअर दिला आहे, म्हणजे याचा मिनिंग आपण समजलं की ॲक्च्युली याची साईडच एक्स आहे, म्हणून साईड बाय साईड म्हणजे एक्स मल्टिपल एक्स हा झाला एक्सचा स्क्वेअर. तर हा एरिया दिला त्यांनी, एक्स स्क्वेअर हा एरिया दिला आहे. आता वन साईड ऑफ स्क्वेअर अँड इट्स ॲडजस्टंट साईड, तर ह्या दोन्हीपैकी एक साईड आणि ॲडजस्टंट साईड एक्सच असणार आहे. इज रिड्यूस्ड बाय 3 and 7, म्हणजे यामधून 3 मायनस केले आणि यामधून 7 मायनस केले. तर आपल्याला नवीन साईड कोणते भेटल्या, x - 3 आणि x - 7. आणि आपल्याला विचारलं आहे
की देन न्यू फिगर इज फॉर्म्ड अँड हाऊ मच इज द एरिया ऑफ द न्यू फिगर लेस दॅन, मग दोन एरियामधला डिफरन्स. तर हा पहिला एरिया ऑलरेडी दिला आहे त्याने एक्स स्क्वेअर. आता आपल्याला फक्त दुसरा एरिया काढायचा आणि दुसरा एरिया काढण्यासाठी सिंपल आता या दोघांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आणि हे मल्टिप्लिकेशन करताना आपण घाई करू नये. आपण मल्टिप्लिकेशन आपण सिंपल आपल्या वेने करूया. -3 आपण इथे लिहूया. -3 इथे लिहिलं, पुन्हा हा ब्रॅकेट त्याच्या समोर येईल आणि आपण जे मल्टिप्लिकेशन केलं तर हा एक्स आणि एक्स स्क्वेअर होईल. एक्स स्क्वेअर झाल्यावर हा 7x होईल. 7x झाल्यानंतर हा 3 1 3x होईल, पण मायनसमध्ये जाईल कारण इथे मायनस आहे. आणि हा मायनस आणि मायनस प्लस झाल्यानंतर 3 7 काय होईल 21. इथे साईनकडे लक्ष द्या मित्रांनो. इथे साईन जर आपण जर मिस केलं तर आपलं पूर्ण आन्सर गडबडू शकतो. तर ते होऊ नये म्हणून एक्सचा स्क्वेअर केला, 7ला मायनस साईन दिलं, -3ला मायनस साईन दिलं आणि -3 - 7ला मल्टिप्लिकेशनमध्ये 21 लिहिलं आणि प्लस साईन दिलं. ओके, आता हे सिमिलर टर्म आहेत त्यांची ॲडिशन करूया. 7 + 3 हे होतील 10x. 21 तर ॲज इट इज राहील कारण त्याच्याकडे एक्स अवेलेबल नाही आहे आणि एक्स स्क्वेअर पण ॲज इट इज राहील कारण दुसरा एक्स स्क्वेअर इथं नाही आहे. तर आपली हे सेकंड एरिया हा भेटला आणि फर्स्ट एरिया जो होता मित्रांनो आपला फर्स्ट एरिया हा होता. फर्स्ट एरिया म्हणजे हा एक्स स्क्वेअर त्यांनी दिला होता. आपल्याला डिफरन्स काढायचा आहे म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअरमधून हा पूर्ण मायनस करायचा, फक्त एवढंच मायनस नाही करायचं, पूर्ण मायनस करायचं. म्हणजे काय होईल त्या मायनसनं सगळ्यांची साईन चेंज होतील, सगळ्यांची साईन चेंज होणार मित्रांनो इथे. तर ह्या एक्समुळे एक्सचा साईन चेंज होईल, -x स्क्वेअर होईल, ही मायनस साईन चेंज होईल, +10x होईल आणि प्लस चेंज होईल आणि ही -21 होईल. आणि सिंपल आहे हा एक्स आणि हा एक्स सिमिलर टर्म असल्यामुळे कॅन्सल होईल आणि आपलं जे आन्सर आता आहे 10x - 21. तर हे आन्सर जे आहे आपल्याला इथं दिलंच आहे ऑलरेडी 10x - 21. तर आपला आन्सर राहणार ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर आय होप हे पण तुम्हाला समजलं असेल. तर यानंतरचा क्वेश्चन आपण असाच एक्सप्लेन करूया, डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यामुळे व्हिडिओची लेंथ वाढत आहे आणि तुमचा व्हॅल्युएबल टाईम त्यामध्ये वाया जात असेल, त्यामुळे मी पुन्हा सॉरी म्हणतो येतात. पण रिक्वेस्ट पण एक आहे की या अशा क्वेश्चनकडे जर आपण सिरियसली जर पाहिलं तर आपल्याला नेक्स्ट अशा प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन जर आले तर आपली प्रॅक्टिस होईल आणि आपलं फायदा होईल. करूया आपण प्रॅक्टिस पुन्हा अशीच. तर 6/5 जो आहे ना, तर इथे मी काय केलं होतं मित्रांनो, याचं कन्वर्जन केलं होतं 10मध्ये. मग 6/5चं कन्वर्जन झाल्यानंतर याचा झाला 10 आणि याचा झाला 12 आणि ब्रॅकेटचा जो क्यूब होता तो असाच इथे राहिला. ब्रॅकेटचा क्यूब मी तसंच ठेवला. 10 50 आणि 41 याचं स्क्वेअर रूट काढलं होतं. तर स्क्वेअर रूट काढताना मी एक अंदाज लिहिला की हे दोन टर्म सोडल्यानंतर इथे जो हा 50 टर्म आहे तो 70च्या जवळ आहे, म्हणजे 7 7 49 आणि ह्या झिरोचे काय होतील मग 2 झिरो येतील, म्हणजे 50 म्हणजे 500 जो आहे ना हा 4900च्या एकदम नियरेस्ट अबाउट आहे. म्हणून 70च्याच नियरेस्ट हा स्क्वेअर असेल म्हणून मी एक 71 नंबर घेऊन पाहिला आणि 71 नंबर घेतल्यानंतर माझा हा स्क्वेअर बरोबर भेटला आणि हा स्क्वेअर मला हा 71 मधून भेटला. हा पहा बरं 71 म्हणजे मला स्क्वेअर कसा भेटला. हा 50 होता, 50चे नियर अबाउट म्हणजे मी 7 म्हणजे 7 7 49 असा करून पाहिला आणि मग 4900 जो आला तो 50-100च्या एकदम नियर अबाउट होता. तो नियर अबाउट हा स्क्वेअर मग मी 71 घेऊन त्याचं आन्सर काढून पाहिलं आणि मला उत्तर भेटलं. तर हा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला इथे 3 द्यायची आवश्यकता नाही आहे, परंतु इथे खाली जो 10चा जो क्यूब आहे तो आपल्याला लिहावाच लागेल. आता हा जो 0.7 आहे ना, 0.7चा क्यूब म्हणजे आपल्याला माहितीच आहे 0.7 म्हणजे 7चा क्यूब माझा अगोदरच लर्न होता, परंतु मी काय केलं या 0.7ला अगोदर 7/10 मध्ये कन्वर्ट केलं कारण हे सगळे बेस 10 भेटत आहेत ना, तर या 10मुळे मला फायदा होईल नंतर बेनिफिट. तो कसा, तर असा पहा काय होत आहे 12चा स्क्वेअर, मला 12चा स्क्वेअर माहीत होता, तर क्यूब काढताना स्क्वेअरला मल्टिपल केलं तर मला क्यूब भेटून जाईल. तर हा क्यूब काढताना मला डायरेक्ट असा क्यूब भेटून जाईल. हा तर मी हे मल्टिप्लिकेशनचं कॅल्क्युलेशन करत आहे फास्टमध्ये, तुम्ही पण करू शकता. तर हे झालं माझं कॅल्क्युलेशन आणि मला आन्सर भेटलं 12चा क्यूब, ठीक आहे. आणि 10चा क्यूब किती होणार आहे 1000. तसंच इथं 10चा क्यूब किती होणार आहे 1000 आणि इथे पण 10चा क्यूब किती होणार 1000, कारण इथे ब्रॅकेटचा क्यूब आहे तर याचा पण क्यूब होणार, इथे याचाच क्यूब होणार, याचा क्यूब नाही होणार, हे 71 असेच राहणार. आणि 7चा क्यूब मला अगोदरच लर्न आहे 343 खूप इझी स्क्वेअर आहे क्यूब आहे. हा क्यूब मला माहीत होता अगोदरच, मी हा क्यूब असंच ठेवला. आता मित्रांनो काय करायचं, यांची सबट्रॅक्शन आहे आणि हे बेस आहेत ना 10 10 10, म्हणजे ज्यावेळेस त्यांचा डिनॉमिनेटर सारखा असतो तेव्हा आपण त्यांची डायरेक्ट प्लस मायनस काय असेल ते करू शकतो. मग यांच्यातून मी ही सबट्रॅक्शन केली, तर सबट्रॅक्शनमध्ये मला कोण भेटला, इथे भेटला मी 7 आणि 12मधून 7 गेला तर इथे भेटला 5, म्हणजे इथे 7 भेटला, इथे 5 भेटला आणि एक 7मधून हा 6 इथे कॅरी दिल्यामुळे 6 आणि इथे 1, म्हणजे माझं हे आन्सर आलं मित्रांनो 1 6 5 7. ओके, आणि आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन झाली तर आता फक्त ॲडिशन बाकी आहे. तर ॲडिशन केल्यानंतर काय होतं मित्रांनो, आपण इथे ॲडिशन पण इथेच करूया, इथे भरपूर सारा स्पेस आहे ते यूज करूया. 7 + 3 10, 5 + 5 10, 6 + 4 पण 10 आणि 1 + 1 2000. आता न्यूमरेटरला 2000 आणि डिनॉमिनेटरला 1000, तर इझी झालं आन्सर मित्रांनो. याचं आन्सर आलं 2 कारण 0 0 कॅन्सल. आणि अशाच पद्धतीचं हे आन्सर इथं पण दिलं आहे ऑप्शन नंबर 4मध्ये. ऑप्शन नंबर 4मध्ये जे आन्सर 2 दिला आहे तेच आपलं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, फ्रॉम द गिवन सेट ऑफ द लेंथ. तर हे ट्रायंगल बनवण्यासाठी या साईड्स लेंथ दिल्या आहेत. तर हा इज अ इझी क्वेश्चन आहे मित्रांनो, इथे फक्त आपल्याला ॲडिशन करून पाहिजे आहे आणि ग्रेटर नंबरपेक्षा जर असेल ॲडिशन तर तो होऊ शकतो आणि इक्वल किंवा त्यापेक्षा लहान असेल तर नाही होऊ शकत. तर हे 21 + 19 40 होत आहे, म्हणजे 4 सेंटीमीटर होत आहे, पॉईंट आहे ना, तर 4 सेंटीमीटर आणि हे पण 4 सेंटीमीटर होतं यांची ॲडिशन केल्यानंतर. तर आपल्या इक्वल जो आहे ना तो पण नाही पाहिजे, यांची ॲडिशन इक्वल होते ग्रेटर नंबरच्या आसपास इक्वल आणि ग्रेटर नंबरच्या कमी असेल तर
तो पण ऑप्शन आपण ड्रॉप करणार आहोत. ग्रेटर नंबर हा 57 आहे, मग आपण यांची दोघांची ॲडिशन करू. 4 + 2 6 होत आहे आणि 3 + 2 5 होत आहे. आता 56 आणि 57मध्ये तर हा लेस झाला, आपल्याला या ग्रेटर नंबरपेक्षा ग्रेट पाहिजे, त्याचा इक्वल पण नाही आणि लेस पण नाही. लेस दॅन जर असेल तरी आपण ट्रँगल होणार नाही. आता इथे बघूया आपण, हा 0.7 आहे आणि 0.5 आहे आणि आपल्याला 11 भेटला. तर आता याचा आन्सर काय येईल पहा मित्रांनो, याचं जे आन्सर येईल तर ते असं होईल 7 + 5 12, पण हे 11 आहे म्हणजे हो यस. तर आपल्याला ॲडिशन ग्रेटर भेटली, तर याचा आन्सर सीमध्ये म्हणजे आपला ट्रँगल तयार होणार आहे. तर आन्सर आपल्याला भेटलं. आणि आता ग्रेटर नंबर कोणता आहे मित्रांनो, 6. त्या 6मध्ये आपण इथे चेक करूया. 4 + 3 7 होत आहे, म्हणजे हे 8 आणि 6 ॲड केले नाही गेले तरी चालतील. 4 + 3 7 होत आहे, म्हणजे यांची ॲडिशन 7 होत आहे आणि या 6पेक्षा ग्रेटर होत आहे, म्हणजे यस हा आपण ट्रँगल तयार करू शकतो. मग हे फक्त 2 ऑप्शन ड्रॉप करूया आणि सी आणि डी जे आन्सर आहे हे आपण ट्रँगलसाठी घेऊया, म्हणजे ऑप्शन नंबर 2 या क्वेश्चनचे आन्सर भेटलं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, हा क्वेश्चन थोडासा सिरियस करावा लागेल, कारण या क्वेश्चनमधले जे टर्म आहेत ते अल्जेब्रिक टर्म्स आहेत आणि हा ए मायनस बी या दोघांचा जो स्क्वेअर असतो असा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मग ए प्लस बी ब्रॅकेट आणि ए मायनस बी ब्रॅकेट, तर या आयडेंटिटीचा यूज करून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर ह्या आयडेंटिटी यूज करून जर काही आपण सॉल्व केलं तर आपला आन्सर कसं येईल पहा मित्रांनो. त्यासाठी आपल्याला अगोदर हे बिट बाय बिट ह्या अगोदर हे सॉल्व करावं लागेल. तर हे सॉल्व करताना आपल्याला एक रिलेशन शोधायचं आहे. तर 14चे आहे ना आपण 2 फॅक्टर करूया, एक 7 झाला आणि एक 2 झाला, परंतु स्क्वेअर रूटमध्ये असल्यामुळे दोघांना आपण स्क्वेअर रूट देऊया. आणि या 2 फॅक्टरची ना आपण रिलेशन पाहूया की या 9 सोबत याचं रिलेशन काय आहे, ॲडिशनचं सबट्रॅक्शनचं. तर 7 + 2 9 होत आहे, 7 - 2 5 होता, इथे 5 9 आहे, तर 7 + 2 9 होत आहे ना, हीच रिलेशन आपण कंटिन्यू करूया. 7 + 2 9 आणि इथे जो 2 आहे ना, तर हा 2 पण आपण इथे लिहूया, इथे दोघांना ब्रॅकेट देऊया. तर हे असं लिहिलं मी. पुन्हा एकदा सांगतो की आपण या क्वेश्चनचा आन्सर करताना काय केलं, या 14ला आहे ना 2 फॅक्टर बनवले. 14चे 2 फॅक्टर कसे बनवले, 7 × 2 = 14 आणि यांचं रिलेशन बनवलं. रिलेशनमध्ये पाहिलं की 9 सोबत याचं काय रिलेशन आहे, 7 आणि 2 त्यांची ॲडिशन केल्यावर 9 होते, तर आपण असं लिहिलं, या 9ला असं ॲडिशनमध्ये लिहिलं आणि 14ला याची फॅक्टरमध्ये लिहिलं, 7 × 2 = 14. पण दोघांना स्क्वेअर रूट दिलं का, कारण याला पण स्क्वेअर रूट आहे आणि हा 2 मल्टिपल आहे, तर 2 मल्टिपलमध्ये लिहिला. तर हे सगळे तिन्ही पण मल्टिपलमध्ये येतील मित्रांनो, कारण ते मल्टिप्लिकेशन आहे आणि हे दोन्ही 7 + 2 हे 9 होतील, हे ॲडिशनमध्ये. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण याचं कंपॅरिझन करूया. स्क्वेअर रूट 7चा जर स्क्वेअर केला तर काय होईल, स्क्वेअर रूट 7चा स्क्वेअर आपण असं लिहितो का मित्रांनो, किंवा आपण जर एखादा स्क्वेअर रूट 7 असेल आणि याचा जर स्क्वेअर केला तर आपल्या आन्सर येतं 7. म्हणजे जर आपण याला ए टर्म दिली तर हा जो 7 आहे ना, हा झाला एचा स्क्वेअर, कारण याचा स्क्वेअर केल्यानंतर 7 भेटला, याचा स्क्वेअर केल्यानंतर 7 भेटला, म्हणजे हा जो 7 आहे ना तो हा एचा स्क्वेअर आहे. त्याचप्रमाणे हा जो बी आहे ना, तर हा बीचा स्क्वेअर होऊन जाईल आणि हा 2ab होऊन जाईल, म्हणजे a² + b² + 2ab ही आपली एक आयडेंटिटी असते मित्रांनो. हे आपण जे लिहितो ना, a + b ब्रॅकेट a² + b² + 2ab, तर ही आयडेंटिटी आपल्याला इथे भेटली आहे. म्हणून आपण याचं डायरेक्ट ट्रान्सलेशन म्हणजे आपण त्याला ट्रान्सफॉर्म केलं तर या पद्धतीनं एची जी व्हॅल्यू आहे ना ती 7 घेतली, बीची व्हॅल्यू ती 2 घेतली, पण ती स्क्वेअर रूटमध्ये असेल आणि यांना आपण आहे ना ब्रॅकेटला स्क्वेअर म्हटलं, ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. अशा पद्धतीने आपण याचं ट्रान्सफॉर्मेशन केलं. हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला नेक्स्ट आन्सर करताना युजफुल होणार आहे. आता याचं ट्रान्सफॉर्मेशनचं आपण इथे ॲप्लिकेशन कसं करणार, इथे आपल्या एक्झाम्पलमध्ये दिलं आहे. √7 इथे दिला आहे एक्झाम्पलमध्ये, √7 - √2 आणि नंतर हा दिला आहे क्वेश्चन रूटमध्ये पूर्ण 9 + 2 आणि स्क्वेअर रूट 14. अशा पद्धतीने आपल्याला दिला आहे. तर काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आता केलं आहे ना, हे फक्त ब्रॅकेटमध्ये इथे टाकायचं आहे. तर आपण असं लिहूया, स्क्वेअर रूटमध्ये हे 7 आणि 2 ब्रॅकेटमध्ये आणि त्याचा स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल मित्रांनो, इथे फक्त काय राहील आता ब्रॅकेटमध्ये, इथे 7 √7 + √2 राहील आणि इथे ऑलरेडी ब्रॅकेटमध्ये आहेच √7 - √2, हे आपण ॲज इट इज आपण खाली लिहिणार आहोत, √7 - √2. आणि ही जी आयडेंटिटी आता मी सांगितली होती a² - b², ही आता आपण इथे यूज करणार, कारण इथे एका ब्रॅकेटमध्ये मायनस आहे आणि एका ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, म्हणजे ही जी फर्स्ट टर्म आहे याचा स्क्वेअर होईल आणि सेकंड टर्म आहे याचा स्क्वेअर होईल आणि दोघांमध्ये मायनसचं साईन होईल. तर हे मायनसचं साईन मी अगोदर देऊन ठेवतो, याचा स्क्वेअर होईल आणि याचा पण स्क्वेअर होईल आणि स्क्वेअर झाल्यानंतर काय होईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, फक्त इथे राहील 7 - 2 आणि 7 - 2चा आन्सर इथे 5 आणि हेच आन्सर आपल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे आणि 5 आन्सर आहे आपलं 102 क्वेश्चन नंबरचा आन्सर नंबर 5. तर हे आन्सर भेटलं. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पण क्वेश्चनकडे जाऊया. आता दुसरा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन हा आहे बा, लेंथ ऑफ द साईड ऑफ द ट्रायंगल ABC. आता हा जो लेंथ आहे ना तो हे या साईडचा यूज करून दिलेला आहे. तर हा एक अपोलोनियस थेरम म्हणून आहे आपल्याकडे, त्याची साईड जर दिली असेल तर आपण अगोदर त्याचं सेमी पेरिमीटर करतो. सेमी पेरिमीटर काढताना काय करायचं, या सगळ्यांचं एकदा पेरिमीटर काढून घ्यायचं. आता हे पेरिमीटर काढल्यानंतर त्याला आपण डिवाइड करतो 2 सेमी म्हणजे अर्ध पेरिमीटर, म्हणजे हाफ होतं त्याचं. मग हे 60 आणि ह्याचं जर काय ॲडिशन केली तर याचा आन्सर काय येत आहे मित्रांनो, 12 + 1 13, 132 / 2 आणि याचं जर सेमी पेरिमीटर काढलं तर 2 6 = 12, 2 6 = 12, हे येतं 66. ते सेमी पेरिमीटर 66 होतं. आणि एरियाचा जो फॉर्म्युला आहे ना, एरियाचा फॉर्म्युला असा असतो का मित्रांनो, सेमी पेरिमीटर मायनस ए मायनस बी मायनस सी, म्हणजे ABC सगळ्या साईड आहे. तर हेच आपण आन्सर इथे कंटिन्यू करणार आहोत. हा जो 66 आहे ना, हा ॲज इट इज राहील. आता 66 मधून पहिला 60 गेला तर इथे राहील 6
आता ह्या दुसऱ्या 66मधून हा 11 गेला तर इथे राहील 55 आणि इथे 66मधून हा 61 जर गेला तर इथे राहील फक्त 5. म्हणजे असं आपल्या आन्सर येणार आहे मित्रांनो. इथे आपण यांची सगळ्यांची प्रत्येक साईडची या 66मधून सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला जे स्क्वेअर रूटमध्ये भेटत आहे तर त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढून बाहेर येतं. हे सिम्पल असतं स्क्वेअर रूट काढायचं. इथे 6 दिला तिथे पण आपल्याला 6 दिला आहे तर आपण 2 6 आपण याच्यामधून अल्टरनेट बाहेर काढू शकतो. तर 11 6 आपण असं घेऊया 11 6 6 हा 6 इथेच राहील तर हे 11 6 66 झाला. आता 55 मधून पण आपण काय बाहेर काढू शकतो कसा 11 5 55 म्हणजे हा 55 इथे आला आणि हा 5 ॲज इट इज म्हणजे इथे 2 5 इथे 2 6 आणि इथे 2 11 आपल्याला ॲटोमॅटिकली भेटले आणि या 2 पैकी एक आपण कॉमन बाहेर काढू शकतो. तर कसा कॉमन काढायचा या 2 पैकी एक 6 बाहेर काढला या 11 पैकी एक 11 बाहेर काढला आणि या 5 पैकी एक 5 बाहेर काढला तर आपलं स्क्वेअर रूट झालं. आणि स्क्वेअर रूट झाल्यानंतर आपण सिम्पल करू शकतो 5 6 30 आणि 11 आणि 30 याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं आन्सर येतं मित्रांनो 33 आणि 0. हे आपलं आन्सर झालं 33 आणि 0. परंतु इथे काय दिलं आहे मित्रांनो की यांनी मीडियन इज ड्रॉन या ट्रँगलमध्ये एक मीडियन पण ड्रॉन केली आहे आणि ही मीडियम आहे अशी आणि यामुळे काय झालं याचे 2 पार्ट झाले आणि देन ट्रँगल ATB हा जो ट्रँगल आहे ना हा ATB या ATBचं त्यांनी एक विचारलं आहे एरिया ऑफ द ट्रँगल ATB म्हणजे हा टोटल जो ट्रँगल आहे टोटल ट्रँगल होता 330 आणि आपल्याला विचारलं आहे 330चे 2 पार्ट झाल्यावर एका पार्टचं ह्या व्हॅल्यू किती असेल तर हे तर 915 दिसत आहे की 915 याचे डायरेक्ट 3 टाईम व्हॅल्यू आहे इथं असणार नाही हे 2 टाईम व्हॅल्यू हे पण असणार नाही 330 तर आपला ओरिजिनल व्हॅल्यू आहे तर त्याचा जो पार्ट असेल 165 इथे हा एक मीडियनचा तो एक प्रॉपर्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर मीडियनने काय होतं जे ओरिजिनल आन्सर आहे ना त्या ओरिजिनल आन्सरचा मीडियनमुळे त्याचे इक्वल टू पार्ट होतात मीडियनमुळे आणि मग याचं जे आन्सर होतं 2 ने ज्यावेळी आपण डिवाइड करतो 2 1 2 आणि 2 6 12 आणि 2 5 10 म्हणजे आपलं आन्सर येणार आहे 165 आणि आन्सर 4च इथे क्वेश्चनचं पण दिलं आहे 165. अशा पद्धतीने हे आन्सर आपण सॉल्व केलं. आता याच्यासाठी एक दुसरं एक हे आहे जर तुम्हाला जर हे माहीत असेल की हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे तर काही स्मार्ट मुलांना माहीत असतं बा पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय असतं की त्यांच्यापासून एक ना ट्रँगल तयार होतो आणि तो ट्रँगल होतो पायथागोरसचा ट्रँगल तो पायथागोरस ट्रँगल तयार होतो तर हा 90 डिग्री ट्रँगल होतो. मग याच्यामध्ये बेस भेटला मित्रांनो हा 11 हाईट भेटली 60 आणि 61 असते हायपोटेनस असतात. हायपोटेनस आता इथे युजफुल नाही पण या ट्रँगलचा एरिया 1/2 मल्टिपल बाय 60 मल्टिपल बाय 11 असा निघतो. तर 2 ने आपण 60ला जर डिवाइड केलं तर 30 हे खूप इझी आहे बा आणि 11 3 330 तर आपलं जे 330 आन्सर आलं होतं ना इथे पण 330 आन्सर आलं होतं तर असंच आन्सर इथे पण आलं 330. पण त्या अगोदर आपल्याला हे पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय ते समजणं आवश्यक आहे. पायथागोरियन ट्रिपलेटचा अर्थ असा होतो की हा जो नंबर आहे ग्रेटर हा ग्रेटर नंबर हायपोटेनस आहे आणि मग हायपोटेनसचा जो फॉर्म्युला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर म्हणजे या C स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे आता याचा 61चा आपण जर स्क्वेअर केला तर या दोघांच्या स्क्वेअरच्या ॲडिशनच्या इतका असतो. मग तुम्ही यांचा स्क्वेअर करून पहा या ते दोघांचा स्क्वेअर करून पहा या दोघांची ॲडिशन करून पहा याला आपण A लिहूया याला B लिहूया आणि हा C आहे कारण C मोठा असतो नेहमी तर या दोघांची ॲडिशन करून पहा आणि या दोघांची ॲडिशन याच्या स्क्वेअरच्या बरोबर आहे का ते चेक करून ट्रिपलेट आहे का ते चेक करा आणि मग असं आपण याचं काढू शकतो. आणि परत हा जो हायपोटेनस आणि हा जो दिला आहे त्यांनी मीडियन 30 तर याच्यामध्ये पुन्हा याचे 2 पार्ट होतात आणि ह्या 2 पार्टचा आपण जेव्हा डिवाइड करतो तर पुन्हा याचा आन्सर 165 जसं ॲज इट इज आपण यापूर्वी काढलं तसं याचा आन्सर येणार आहे. अशा प्रकारे आपण हे पण क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे मित्रांनो 20% ऑफ x इज इक्वल टू वाय. हा 20% ऑफ x इज इक्वल टू वाय जो आहे ना तो आपण कसा काढणार आपण सरळ 20/100 लिहूया आणि इथे x लिहूया ठीक आहे इज इक्वल टू वाय. आता आपण y लिहूया हा 20% ऑफ y इज इक्वल टू झेड. इथे पण आपण असंच लिहूया 20% ऑफ y इज इक्वल टू झेड आणि इथे पण असं लिहूया 20% ऑफ झेड इज इक्वल टू 2668. तर आपल्याला पुन्हा असंच लिहावं लागेल 20% ऑफ झेड इज इक्वल टू 20% ऑफ झेड इज इक्वल टू 266 आणि 8. आता एक सिम्पल काय करावं लागेल मित्रांनो हा जो 100 आहे ना हा इकडे जाईल तर मल्टिपल होईल झेड आपण असंच ठेवूया 260 मल्टिपल बाय 100 आणि हा 20 जो आहे ना तो याला डिवाइड होईल. आपण याला हे पूर्ण लिहूया मी फक्त अर्धच लिहिलं तर पूर्ण कंप्लीट लिहिल्यास आपल्याला चांगलं आहे. तर हे आन्सर झेडचं असं आलं मित्रांनो 266.8 मल्टिपल 100 डिवाइड बाय 20 तर हे झेड झाला. आता हा जो झेड आहे ना हा झेड इतका आहे म्हणजे झेडची व्हॅल्यू आहे 20y/100 20y/100. पुन्हा हा 100 इकडे जाईल तर मल्टिपल आणि हा 20 इकडे जाईल तर डिवाइड म्हणजे आपला y भेटेल पहा मित्रांनो. पुन्हा हे ॲज इट इज लिहू आपण 100 अशीच राहतील मल्टिपल हे 100 जातील आता आणि डिवाइडमध्ये जो हा 20 आहे हा 20 असाच राहील आणि हा जो 20 इथं आहे हा मल्टिपलचा हा डिवाइड इकडे 20 इकडे होईल. आता हीच वायची जी व्हॅल्यू आहे ना ही वायची व्हॅल्यू आहे अशी ही झेडची व्हॅल्यू. आता ही वायची व्हॅल्यू ना अशी 20/100 मग वायच्या आपण पुट व्हॅल्यू करूया वायच्या जागेवर ही व्हॅल्यू पुट करूया 20/100. आता ही 20/100 व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय होणार आहे पुन्हा सेमच एक्सची व्हॅल्यू आपल्याला अशी निघणार आहे. तर या सगळ्यांचं आपल्याला पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला भेटेल. तर हे 100 इकडे जातील मल्टिपलमध्ये हे 20 जातील डिवाइडमध्ये. तर आपण इथेच या नेक्स्ट या स्टेपमध्ये करूया हे 100 इकडे मल्टिपल पाठवूया तर आपला आन्सर असं होणार मित्रांनो 266.8 मल्टिपल बाय 100 मल्टिपल 100 मल्टिपल 100 3 टाईम 100 झाले आणि डिवाइडेड बाय हे जे 20 आहे ना खाली डिवाइड होतील
20 मल्टिपल 20 मल्टिपल 20. तर हे आपण 0 0 कट करूया, 0 0 कट, 0 0 कॅन्सल. या 2 ने आपण 10 ला कट करूया, 2 5 10, 2 5 10, 2 5 10. आणि आता यांचं मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन करताना आपण अगोदर याचं मल्टिप्लिकेशन करूया. तर 5 8 40 होणार, यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 5 8 40 कॅरी याला 4, 5 6 30 कॅरी 3, पुन्हा 5 6 30 कॅरी 3 आणि 5 2 10 प्लस 3, 10 प्लस 3 10 प्लस 3 30. ओके, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. 0 तर आहे इथे, हा 0 आपण कॅन्सल केला तरी चालेल. पॉईंट आपण आता पॉईंट्स आपल्याला काय आवश्यकता नाही इथे, आपण नेक्स्ट कॅन्सल करूया. 5 4 20 कॅरी याला 2, 5 3 15 प्लस 2 17, 5 3 15 प्लस 1 16, 5 1 5 आणि प्लस 1 6, म्हणजे आपल्या आन्सर आलं 6670. पण हा 5 अजून एक शिल्लक आहे, तर 5 ने आपण पुन्हा याला मल्टिपल करूया. तर या 5 ने याला मल्टिपल केल्यानंतर असं होईल 5 7 35, 5 6 30 परत कॅरी याला 3 आणि या 5 6 30 प्लस 3 झाला 33. म्हणजे इतकं उत्तर आलं मित्रांनो आपलं. आणि हे जे आन्सर आहे इथे जे आन्सर दिला आहे ते आपण चेक करूया. 33,350. 33,350 आपल्या क्वेश्चनमध्ये आहे का? आहे. 33,350 क्वेश्चनमध्ये आहे, म्हणजे आपला आन्सर परफेक्ट. बरोबर, 33,360 50. तर हे आन्सर आपलं आहे. अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन सॉल्व करत आहोत. आणि या क्वेश्चनला आपण लाईक आणि शेअर करा. आणि अशा क्वेश्चनचे जर का एखादा कोणता क्वेश्चन जर तुम्हाला अजून डाऊटफुल वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे आपण त्याच्यावर पुन्हा एक डिस्कशन पुढे करू शकतो. इथे क्वेश्चन आहे 105. अँगल दिले आहे आणि आपल्याला विचारले आहे की ते ट्रॅपेझियम आहे, रेक्टँगल आहे, पॅरलोग्राम आहे, रोम्बस आहे. रोम्बससाठी आपल्याला सगळे अँगल इक्वल पाहिजे. इथे कोणताच अँगल इक्वल नाही दिसत. पॅरलोग्राममध्ये जे ऑपोजिट अँगल आहेत ते इक्वल पाहिजे. तर आपण ऑपोजिट अँगल आपण असे पकडूया, हे दोन ऑपोजिट अँगल असतील तर हे इक्वल आहेत का? नाही. रेशिओ वेगळा आहे. रेशिओ जर सेम असतात ऑपोजिट अँगल सेम असते. रेक्टँगलमध्ये तर सगळेच अँगल इक्वल पाहिजे. रेक्टँगलमध्ये तर एक पण अँगल म्हणजे असे डिफरंट नाही पाहिजे. रेक्टँगलमध्ये सगळेच 90 डिग्री असतात, म्हणून सगळेच अँगल इक्वल पाहिजे. नाही हा जो रेशो आहे या रेशोमध्ये एक सुद्धा अँगल इक्वल दिसत नाही. तर सगळ्यांचे रेशोमधले प्रोपोर्शन जर इक्वल असतं तर रेक्टँगल झाला असता. पॅरलोग्राममध्ये जर ऑपोजिट अँगल जर का इक्वल असते तर पॅरलोग्राम झाला असता. रोम्बसमध्ये पण सेम ऑपोजिट अँगल जर इक्वल झाले असते तर पॅरलोग्राम झाला असता. तर इथे काय होत आहे, रोम्बस पण नाही बनत आहे, पॅरलोग्राम पण नाही बनत आहे आणि रेक्टँगल पण नाही बनत आहे. फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहत आहे, ट्रॅपेझियम. म्हणून याचा आन्सर 105 ट्रॅपेझियम. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. रेशिओ ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ द अजय अँड अतुल 5:6. तर हा जो क्वेश्चन आहे ना, हा इथे अल्जेब्रिक क्वेश्चन आहे. इथे रेशिओ आहे तिथे आपण x घेऊया, म्हणजे याला 5ला आपण 5x घेऊया आणि 6 आपण आहे ते 6x घेऊया. आणि हा जो आहे ना हा अजय आहे, तर हे अजयचं व्हॅल्यू आहे आणि हे अतुलचं आहे. आणि हा अतुल आहे 6 आणि अजय आहे 5x. आफ्टर 20 इयर, म्हणजे 20 इयर जर आपण यामध्ये ॲड केले दोघांमध्ये पण आफ्टर 20 इयर यांचा जो रेशिओ बनत आहे ना तो रेशिओ काय बनत आहे, विल बी 9/10. म्हणजे याचा रेशिओ बनत आहे 9/10. बस आपल्याला हे इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्या आन्सर भेटणार आहे. आपण इक्वेशन सॉल्व करताना 10 इकडे मल्टिपल करूया, 9 इकडे 6, x + 20 इकडे घेऊया आणि याला 9 ने मल्टिपल करूया आणि 5xला इथे आपण 10 ने मल्टिपल करूया. तर हे 5xचं काय बनणार आहे 50, 20चं 200, पुन्हा इथे 9 6 30, सॉरी किती 54 आणि याचं 180. अशा प्रकारे आपलं कॅल्क्युलेशन कंप्लीट होत आहे. बरोबर. आता आपण काय करणार आहोत, जे x आहेत ठीक आहे, त्या xला आपण काय करणार एका साईडला पाठवणार आणि नंबर आहेत ना ते एका साईडला पाठवणार. तर इथं काय होतं आहे मित्रांनो, हे 54 आहेत ना, हे जास्त आहेत आणि 50 हा लेस दॅन 54 आहे. मग मी हा 50 इकडे पाठवतो, म्हणजे माझं कॅल्क्युलेशन इझी होईल. आणि हा 180 जो प्लस आहे इकडे 200मधून मायनस करेल आणि कॅल्क्युलेशनमध्ये 50 आणि 54चं कॅल्क्युलेशन काय येईल 4x. आणि या दोघांमध्ये कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे 20. आणि 4 ने जर डिवाइड केलं तर काय होणार मित्रांनो, 4 ने डिवाइड केल्यानंतर काय होईल आन्सर 5 किंवा 5 4 5 20 असं x ची व्हॅल्यू 5 आली. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू 5 आल्यानंतर आपल्याला त्यांनी क्वेश्चन दिला आहे, व्हॉट इज द डिफरन्स इन प्रेझेंट एजेस. डिफरन्स इन प्रेझेंट एजेसमध्ये काय असतं 5:6. तर 5:6 मध्ये काय होतं 5 × 5 म्हणजे हा 25 आला आणि 5 × 6 हा जो 5 × 6 आहे तो 5 × 6 हा झाला 5 6 30. याच्यामध्ये डिफरन्स जर काढला आपण याच्यातला डिफरन्स येतो मित्रांनो 5. बरोबर, इझी आहे ना, म्हणजे याचा आन्सर किती आला 5 years. राईट. अशा पद्धतीने आपण हे पण क्वेश्चन सॉल्व केला. हे क्वेश्चन एकदा पुन्हा एकदा समजून घ्या, कारण हा इझी क्वेश्चन आहे. तर अगोदर आपण अजय आणि अतुलचा यांचा जो रेशिओ दिला आहे 5:6 याला आपण असं कन्वर्ट केलं 5x आणि 6x. आणि आफ्टर 20 इयर्स म्हटल्यामुळे आपण ॲड केले 20 आणि ते 20 इयर्स नंतर त्यांचा रेशिओ होतो 9/10. मग या दोघांचा रेशिओ झाला 9/10. फक्त या रेशिओलाच आपण कॅल्क्युलेशनमध्ये अरेंज केल्यानंतर 10 मल्टिपल केल्यानंतर आणि 9 मल्टिपल केल्यानंतर याचं कॅल्क्युलेशन भेटलं. आणि आपण काय करतो, इथं 50 आहे आणि इथे 54 आहे. सिम्पली काय करतात
फ्रेंड काय करतात, इकडची साईडची व्हॅल्यू इकडे पाठवतात मायनस करण्यासाठी. आपण तसं न करता काय करायचं, ही लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 54 आहे का 50 आहे. कारण पहा मायनस एक्सला मायनस साईन नसायला पाहिजे, एक्सला मायनस साईन नसेल तर कधी काही प्रॉब्लेम होतो. तर आपण सिंपल करायचं 50 इकडे पाठवायचा, 54मधून मायनस केला तरी ते 4x भेटला. आणि हा 200 ऑलरेडी ग्रेटर आहे, 180 आहे, प्लस इकडे आलं मायनस होईल, ऑलरेडी 20 झाला. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली 5. आता हे 5 याला मल्टिपल करण्याचं कारण का, कारण हा अजय जो आहे ना याची व्हॅल्यू आहे 5x, म्हणजे 5 × 5, आणि अतुल आहे तो 6x, 6 × 6. हा अतुल आहे ना अजय आहे, तर हे दोघांची व्हॅल्यू झाली 25 आणि 30, आणि या दोघांचा डिफरन्स काढला म्हणजे आपल्या आन्सर आलं 5. आय होप हे सगळं व्हेरी इझी वाटत असेल तुम्हाला. अशा प्रकारचे क्वेश्चन आन्सर कॅल्क्युलेशन करून तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा. आणि आता हा व्हेरी इंटरेस्टेड क्वेश्चन जो आपल्या पूर्ण आपल्या एक्झाममध्ये सगळ्यांसाठी खूपच म्हणजे चॅलेंजिंग क्वेश्चन होता, त्या क्वेश्चनकडे आपण आता आलो आहोत. हा क्वेश्चन जेव्हा पाहतो आपण तेव्हा आपल्याला एक अशी लाईन दिसते डायमीटरची. डायमीटर म्हणजे या रेडियस आणि रेडियसने याचे 2 पार्ट बरोबर काय झाले आहे मित्रांनो असे. आणि इथे दिला आहे 90 डिग्री, इथे दिला आहे 90 डिग्री, म्हणजे या 2 लाईन पॅरलल आहे. आणि या 2 लाईन पॅरलल असल्यामुळे फक्त आपल्याला करायचं आहे की ही पण लाईन पॅरलल आहे का नाही. तर ही लाईन पॅरलल कशी होईल, जेव्हा एक टँजंट असते आणि ती सर्कलला इथे पॉईंटला टच होते तेव्हा इथे 90 डिग्री बनतो. जेव्हा आपल्याला हे तिन्ही पण अँगल 90 डिग्री भेटतात, ही डायग्राम थोडीशी आपण फिरवली तर पहा मित्रांनो होते, म्हणजे आपल्याला ही डायग्राम भेटते की ह्या 1, 2 आणि 3 पॅरलल लाईन आहेत. आणि त्या पॅरलल लाईनमध्ये आपल्याला ही एक सेकंड वेट ट्रान्सवर्सल, आणि हे ट्रान्सवर्सलने काय होतं आहे बघा, ट्रान्सवर्सलने इथे 90 डिग्री तर ऑलरेडी बनला आहे, आणि इकडे एक ट्रान्सवर्सल अशी भेटत आहे. आणि याची ऑलरेडी आपल्याला दिली आहे की रेडियस ही जी दिली आहे, रेडियस म्हणजे प्रपोर्शनमध्ये हिचं जर का एक व्हॅल्यू असेल तिची पण व्हॅल्यू असणार आहे 1, म्हणजे हे दोन्ही पण इक्वल आहेत, रेडियस दोन्ही पण कशा आहेत, इक्वल आहेत. जर ह्या दोन इक्वल असतील तर या पॅरलल लाईनचा एक प्रॉपर्टी पॅरलल लाईनची अशी असते की जर एक ट्रान्सवर्सल जर पॅरलल लाईनमध्ये जर का ती त्या डिवाईड होत असतील एका प्रपोर्शनमध्ये रेशिओमध्ये, तर त्याच प्रपोर्शनमध्ये इकडे सुद्धा यासुद्धा ही सुद्धा ट्रान्सवर्सल त्याच प्रपोर्शनमध्ये डिवाईड होते. म्हणजे जर या दोघांची लेंथ जर सेम असेल, सपोज आता या दोघांची लेंथ आहे 20 आणि 20, तर या दोघांची पण लेंथ सेम असेल. सपोज आता याची 10 असेल तर ही पण 10 असेल, कारण 10 आणि 10 सिमिलर असेल. आणि ही 20 असेल तर ही 20 तर ही पण 20 असेल, म्हणजे ह्या दोन्ही सिमिलरच असतील, म्हणजे ह्या दोन्ही कॉन्ग्रंट. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना हा ओ पॉईंट याचा मिड पॉईंट झाला, आणि हा जो टी पॉईंट आहे ना हा टी पॉईंट याचा मिड पॉईंट झाला, या लाईनचा मिड पॉईंट. म्हणजे पहा मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला ही बाजू आणि ही जी साईड आहे ना या साईड आणि साईड भेटत आहे. ठीक आहे, ही ऑलरेडी रेडियस आहे म्हणजे ही पण एक साईड भेटत आहे. आणि इथे 90 डिग्री टँजंटचा एक आहेच आपल्याला माहीत, जिथे इथे टँजंट तयार होते तिथे इकडे पण 90 इकडे पण 90 होतो. म्हणजे साईड अँगल साईड हा जो आहे ना हाच ऑप्शन इथे सेट होतो, आणि याचं कॅन्सर आपल्याला इथे भेटत आहे साईड अँगल साईड. आय होप हे क्वेश्चन तुम्हाला अंडरस्टँड असेल. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पेजवर हा जो क्वेश्चन आहे तो. या क्वेश्चनला आपण न्यू पेजवर घेऊया, आणि न्यू पेजवर सॉल्व केला तर इझी वाटेल. आता हा क्वेश्चन पहा, या क्वेश्चनचं कसं आहे, x² + 1/x² = 7. ठीक आहे, तर इथे जर आपण 2 जर ॲड केला तर ही एक शॉर्टकट ट्रिक आहे मित्रांनो. तर असा स्क्वेअर असेल त्यामध्ये 2 ॲड करा, 7 + 2 ते काय होईल 9. 9 म्हणजे काय होईल 3चा स्क्वेअर. तर हा जो 3चा स्क्वेअर आहे ना तर या दोघांचा स्क्वेअर होतो. तर ही एक ट्रिक आहे, जेव्हा आपल्याला असा क्वेश्चन येतो तेव्हा आपल्याला या दोघांमध्ये इकडे 2 ॲड करायचा, आणि आपलं जे आन्सर येईल ना ते आन्सर आपलं असं होतं x + 1/x याचा स्क्वेअर. आपल्याला क्वेश्चनमध्ये x + 1/x ची व्हॅल्यू विचारली आहे, म्हणजे आपल्याला स्क्वेअर नको आहे. हा स्क्वेअर आपल्याला जर काढून टाकायचा असेल तर आपल्याला एक इझी वे आहे, आपण याचा स्क्वेअर घेऊया, म्हणजे स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल, आणि जो रिमेनिंग आहे आन्सर 1/x, म्हणजे जे आन्सर आहे आपलं 3, हे आपलं आन्सर आहे. तर हे तुम्ही समजून घ्या एकदा, आणि हे जर समजलं तर आपलं आन्सर जे याचा आन्सर झालं 3 आहे, हे कसं आलं हे तुम्हाला समजून जाईल. हा क्वेश्चन इझी होता. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिला आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग ट्रायंगल द ऑर्थोसेंटर म्हणजे काय असतं मित्रांनो, हे जे सर्कल आहे आणि या सर्कलचा हा जो बायसेक्टर असतो ना, हा बायसेक्टर आणि हा बायसेक्टर हा परपेंडिक्युलर असतो. हा जो परपेंडिक्युलर जो दिला आहे ना तो परपेंडिक्युलर, आपण त्याला एक दुसरं पण नाव देतो अल्टिट्यूड. तर हे जे अल्टिट्यूड आहेत, तर या अल्टिट्यूडने जो तयार होणारा जो हा पॉईंट आहे ना हा कॉन्क्रंट पॉईंट असतो. कॉन्क्रंट म्हणजे तो एका ठिकाणी एकाच पॉईंटमध्ये येऊन भेटतो, म्हणजे हे अल्टिट्यूड याला इथे भेटतात. ठीक आहे, तर हा सिम्पल एक ट्रँगल आहे. या सिम्पल ट्रँगल आपण काय म्हणूया, एक्विटँगल ट्रँगल. ठीक आहे, एक्विटँगल ट्रँगलचे हे पॉईंट आपल्या ट्रँगलच्या आतमध्येच भेटले, म्हणजे एक्विटँगल ट्रँगल जो आहे ना तो या एक्सटेरियरमध्ये तर नाही येणार, कारण हा इंटेरियर पार्ट झाला. एक्सटेरियर पार्ट म्हणजे ट्रँगलच्या आउटसाईड, आणि इंटेरियर पार्ट म्हणजे ट्रँगलच्या इनसाईड. आता हा जो आपल्याला कॉन्क्रंट पॉईंट भेटला आहे, हा कॉन्क्रंट पॉईंट कसा आहे, ट्रँगलच्या इनसाईड आहे, म्हणून तो इनसाईड गेला, आउट नाही गेला. आउट असेल तर आपण त्याला म्हणूया एक्सटेरियर, आउटला आपण एक्सटेरियर म्हणणार, आणि हा इनसाईड असेल तर इंटेरियर, तर हा इंटेरियर आहे, आउटसाईड नाही. मग एक्विटँगलला
एक्सटेरियर कॉन्करंट पॉईंट नाही भेटला. आता आपल्याला हा जो ऑर्थो सेंटर आहे तर तो इक्विलेटर ट्रँगलमध्ये, हा इक्विलेटर ट्रँगल पण म्हणून आपण ग्रेड देऊ शकतो. हा इक्विलेटर ट्रँगल असा, तर इक्विलेटर ट्रँगल पण आपण आणि ॲक्यूट अँगल पण आपण कॅन्सल केले. हे दोन्ही ट्रँगल आपण याच्यामधून कॅन्सल केले. इक्विलेटरल पण कॅन्सल केले आणि ॲक्यूट अँगल पण कॅन्सल केले. इक्विलेटरलमध्ये पण नाही आणि ॲक्यूट अँगलमध्ये पण नाही. आता राईट अँगल ट्रँगलमध्ये पहा. राईट अँगल ट्रँगलमध्ये काय होतं, हा अल्टिट्यूड इथे हा आहे आणि हा अल्टिट्यूड इथे हा असा आहे. यालाच अल्टिट्यूडला शोधण्यासाठी आपल्याला असं शोधावं लागेल. हा जर हा राईट अँगल ट्रँगल असेल तर आता हे एक अल्टिट्यूड इथे असतो. एक अल्टिट्यूड हा इथे आहे असा, तर हा एक अल्टिट्यूड असतो. पण आता हे कॉन्करन्स कुठे झाले त्यांची कॉन्करन्स झाले पहा मित्रांनो, जिथे 90 डिग्री बनला ना तिथे. हा क्वेश्चन नेक्स्ट एक्झामसाठी समजा किंवा नेक्स्ट कुठे तुम्हाला हा येऊ शकतो की राईट अँगल ट्रँगलचा ऑर्थो सेंटर जो आहे ना तो कुठे असेल, तर तो असेल 90 डिग्री जिथे आहे तिथे. अंडरस्टूड. तर हा ऑर्थो सेंटर इथे भेटला. आपल्याला एक्सटेरियर पाहिजे. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिला आहे, एक्सटेरियर. तर हा इंटेरियर पण नाही आणि एक्सटेरियर पण नाही. आता एकच क्वेश्चन, एकच बाकी राहिला मित्रांनो, हा ऑब्ट्यूज अँगल ट्रँगल. तर ऑब्ट्यूज अँगल ट्रँगल जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा त्याचा जो ऑर्थो सेंटर आहे तो ऑर्थो सेंटर कसा बनवायचा, तर तो ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या साईड आपल्याला एक्सटेंड करावं लागतील. ह्या ज्या साईड आहेत ना त्या एक्सटेंड करावं लागतील. ही साईड आपल्याला एक्सटेंड करावं लागेल आणि ही साईडसुद्धा आपल्याला एक्सटेंड करावं लागेल. अशी ही साईडची एक्सटेंड करायची गरज नाही, कारण याच्यावर आपण जर सरळ हा जर अल्टिट्यूड काढला तर हा अल्टिट्यूड इथे भेटून जाईल. फक्त ह्या अल्टिट्यूडला इथे एक्सटेंड करायची आपल्याला आवश्यकता आहे. ह्या अल्टिट्यूडला आपण इकडे एक्सटेंड केलं, ह्या अल्टिट्यूडला आपण इकडे एक्सटेंड केलं. हा सर्कल आपल्या इथे मध्ये आहे, पण आपण अल्टिट्यूड एक्सटेंड करत आहेत आणि त्याचा ऑर्थो सेंटर काढत आहोत. तर काय होतं पहा मित्रांनो, जेव्हा आपण या अल्टिट्यूडला इथे आपण काढतो असा, ठीक आहे, तर हा अल्टिट्यूड या साईडवर जातो आणि हा इथे भेटतो. म्हणजे या साईडवर हा अल्टिट्यूड भेटला आणि हा अल्टिट्यूड इथून जर काढला ना आपण तर हा इथे असा येतो बघा मित्रांनो, आणि इथे कॉन्क्रीटमध्ये इथे पॉईंट भेटतो. तर मी लाईन ड्रॉ करताना थोड्याशा माझ्या लाईन थोड्याशा होत असतील बिंगो सारख्या, तर तुम्ही ते समजू घेऊ शकता. पण हा झाला आपला ऑब्ट्यूज अँगल आणि ऑब्ट्यूज अँगलमध्ये जो ऑर्थो सेंटर भेटला तो ट्रँगलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये भेटला. ट्रँगलचा हा इंटेरियर पार्ट इथे आहे आणि हा एक्सटेरियर पार्ट. म्हणजे आपल्याला क्वेश्चन भेटला, इन विच ऑफ द फॉलोइंग ट्रँगल ऑर्थो सेंटर लाईज इन द एक्सटेरियर. ऑर्थो सेंटर म्हणजे समजलं असेल मित्रांनो, जे अल्टिट्यूड आपण बनवतो त्या जे व्हर्टेक्समधून जो परपेंडिक्युलर जाईल ना तो अल्टिट्यूड, प्रत्येकाच्या व्हर्टेक्समधून आपण एक परपेंडिक्युलर काढला आणि त्यांचं सेंटर काढलं, त्याला ऑर्थो सेंटर म्हणतो आपण. इथे सुद्धा प्रत्येकाच्या व्हर्टेक्समधून एक परपेंडिक्युलर काढला तर त्याचं सेंटर भेटलं, ते ऑर्थो सेंटर झालं. इथे सुद्धा प्रत्येकाच्या याचे पण हे व्हर्टेक्स आहेत मित्रांनो, या व्हर्टेक्समधूनच आपण त्याचे अल्टिट्यूड काढले आणि हा आहे ऑर्थो सेंटर. आणि हे ऑर्थो सेंटर या ट्रँगलच्या एक्सटेरियर रिजनमध्ये आहे, इंटेरियर रिजनमध्ये नाही आहे. तर इथे फक्त ऑब्ट्यूज अँगल ट्रँगलच त्याचे आन्सर येतं. ऑब्ट्यूज अँगल ट्रँगलमध्ये ऑर्थो सेंटर एक्सटेरियर रिजनमध्ये भेटतं, बाकीच्या ट्रँगलमध्ये एक्सटेरियर रिजनमध्ये नाही जात. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हा इझी क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन सॉल्व करताना ही जी ॲडिशन आहे ना मित्रांनो, अगोदर डायरेक्ट या नंबरची ॲडिशन करायची आणि नंतर ही फ्रॅक्शन आहे ना ते फ्रॅक्शनला आपण काय प्लस मायनस करायचं ते करून टाकूया. ते फ्रॅक्शनचं आपण नंतर पाहूया. तर हे 3/15 आहे. तर अगोदर आपण काय करूया, ही 15 जी दिसत आहे ना हे अगोदर मी करतो, म्हणजे कसं होईल, सिम्पल होईल. तर या 15साठी मला काय करावं लागेल, या 5ला 15मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 5 3 15 म्हणजे 1 3 15 असं, आणि हे मायनस आहे ना हे मायनस अगोदर करतो, म्हणजे काय होईल, हे इझी. तर 5 3 15, 3 1 3, ठीक आहे, आणि 3/15 इझी झालं. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल झाले. 3/15 3/15 0, इथे फक्त काय राहिली 1/9 1/9 राहिली. ठीक आहे, इझी होते क्वेश्चन. 1/9 आहे का 10/9 आहे? 1/9 आहे, 1/9. ओके, आता आपण यांचं करूया सबट्रॅक्शन. 13 + 3 16 झाले आणि 16 - 6 10. हे 10 फक्त ॲज इट इज लिहायचे. म्हणजे हा जो फायनल आन्सर झाला आपला 10 आणि 1/9. म्हणजे हे इतकं इझी क्वेश्चन आहे. ह्या इझी क्वेश्चनसाठी खूप साऱ्या फ्रेंड्सनं खूप टाईम वेस्ट केला आणि किती कॅल्क्युलेशन करत बसले असतील. 5 3 जा 15 + 1 16, 13 9 जा ब्ला ब्ला ब्ला, 15 6 जा ब्ला ब्ला ब्ला, परत ॲडिशन सबट्रॅक्शन आणि परत त्याचा काय केलं, LCM काढला. हो, भरपूर. बरं ठीक आहे, आता आपण एक सिम्पल वेने आपण याचं आन्सर काढलं. तर आय होप तुम्हाला हे आन्सर आवडलं असेल. अशा प्रकारचं हे आन्सर आलं आहे. तर हे आन्सर तुम्ही पुन्हा लक्ष द्या. आपण फक्त काय करायचं असतं, याची ॲडिशन करायची असते, सबट्रॅक्शन करून ॲडिशन करून इथे लिहायचं आणि हा जो फ्रॅक्शन दिला आहे तो फ्रॅक्शन नंतर आपण चेक करायचा की सिम्पल कोणता आहे. तर 5 आणि 15 सिम्पल वाटला तर मी याला 5 3 15 5 3 15 केलं, तर हे 3 1 3 आणि 5 3 15, 3 आणि 15 हे कॅन्सल झाले एकमेकाला. याचा आन्सर 0 आलं. इथे फक्त मला काय राहिलं, फक्त रिमेनिंगमध्ये 1/9 राहिला आणि 1/9 फक्त मी इथे आन्सर जो 10 आहे त्या 10ला देऊन दिला, झाला आन्सर 10 and 1/9 फायनल. ते सिम्पल होतं. व्हॉट इज द रिमाइंडर ऑफ द एक्सप्रेशन. हा क्वेश्चन थोडासा टफ आहे मित्रांनो. इथे काय आहे 120 आणि याचा इथे आहे इंडेक्स 188, म्हणजे इंडेक्सला 188ला हा डिवाइड 7 पण आहे. पण ॲक्च्युली काय असतं मित्रांनो, हा 120 आपण जर हा एक इकडे सेपरेट घेतला तर इथे इंडेक्समध्ये काय राहतं 187, कारण हा एक इकडे बाहेर घेतला ना आपण, आणि ह्या इंडेक्सचे जे रूल असतात तर 87 + 1 हा 88 होतो. फक्त आपण 1 इकडे घेतला तर आपण याला डिवाइड केल्यानंतर याचा आन्सर काय येतो पहा मित्रांनो. याचा सेन्स येतं 7 1 जा 7 आणि इथे 5 असतात तर 7 7 जा 49. इथे 1 रिमेनिंग होतो आणि इथे 7. म्हणजे जेव्हा आपण हा इंडेक्स बाहेर घेतो ना तेव्हा आपल्याला एक 17 भेटतो. जसं आपण इकडे 17 बाजूला घेतला तसा, आणि हा 1/7 एक सेपरेट भेटतो. आणि इथे परत काय राहील इथे मित्रांनो, इथे राहील 186, कारण हा 120 काय करणार आपण
88मधून एक 120 घेतला होता, आता 7मधून एक 120 इकडे घेऊया, म्हणजे 186 इकडे शिल्लक राहील, पुन्हा याचं 1/7 इथे शिल्लक राहील, म्हणजे 17 प्रत्येक वेळेस आपल्याला सेपरेट भेटेल, 17 प्रत्येक वेळेस सेपरेट भेटेल. हे 17 किती भेटतील पहा मित्रांनो असे, हे सगळे 17 188 वेळेस भेटतील. आणि हा 1/7 आहे ना, हा पण 188 वेळेस भेटेल, परंतु वरचा जो आहे ना, हा फक्त आणि फक्त 1च हा रिमाइंडर असतो, हे लक्षात ठेवा. हा जो 1 आहे ना, तोच फक्त रिमाइंडर आहे, हा तर डिवायझर आहे, ठीक आहे. तर रिमाइंडर फक्त 1च राहील, आणि ह्या फायनल आन्सरमध्ये पण रिमाइंडर फक्त 1च राहणार आहे. सगळे जर कॅल्क्युलेशन केले तरी पण आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे, रिमाइंडर इज 1. अशा प्रकारे आपलं आन्सर झालं. आता नेक्स्ट आन्सर आपण शोधूया. नेक्स्ट आन्सर शोधण्यासाठी आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. पुढच्या एक्झाम्पलनुसार आपल्याला जे आन्सर भेटतं ते काय आहे. 2.3 क्यूब आणि 1.7 क्यूब अल्जेब्रिक आयडेंटिटीज वन्स मोर. तर ह्या अल्जेब्रिक आयडेंटिटीज क्यूबच्या आहेत, तर मग आपण क्यूबची आयडेंटिटी अगोदरच आपण लिहून ठेवूया. तर ही क्यूबची आयडेंटिटी अशी असते पहा मित्रांनो, हा एचा स्क्वेअर असतो, हा ए प्लस बी असतो, आणि इकडे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी असं असतं पहा मित्रांनो. आता ही जे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी जी दिसत आहे ना, ते इथे असंच दिसत आहे. इथे जो 2.89 आहे ना, तर मला स्क्वेअर माहीत असल्यामुळे तुम्ही पण स्क्वेअर पाठ करून ठेवा. हा 2.89 जो आहे ना, तर हा 17चा स्क्वेअर आहे, ठीक आहे. हा 529 आहे, हा 23चा स्क्वेअर आहे. आणि 3.91 आहे ना, जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करून पाहिलं ए इंटू बी म्हणजे 2.3 आणि 1.7, त्याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 3.9, म्हणजे 3.9 जे आहे ना, हे 91 हे याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. आणि वर इथे दिलंच आहे 2.3चा क्यूब ऑलरेडी दिला आहे, 2.3चा क्यूब म्हणजे आपल्याला क्यूब शोधण्याची आवश्यकता नाही. इथे 1.7चा क्यूब ऑलरेडी दिला आहे, ते इझी करून दिला आहे आपल्याला खूप सारं. तर आपल्याला काय करायचं, फक्त ह्या स्क्वेअर आणि या मल्टिप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे ना, फक्त आपल्याला असा लिहायचा आहे मित्रांनो, आणि आपण असं लिहिला तर आपला आन्सर भेटून जातं. त्याचं कसं करायचं, 2.3चा क्यूब म्हणजे हे आणि 1.7चा क्यूब म्हणजे हे, याचं फक्त असं करायचं आणि असं करायचं. तर ए प्लस बी म्हणजे काय, 2.3 प्लस 1.7, आपण 2.3 प्लस 1.7 असं लिहूया. आणि आता दुसरा ब्रॅकेट, ए स्क्वेअर म्हणजे 2.3चा स्क्वेअर, आपल्याला माहिती आहे 2.3चा स्क्वेअर किती आहे, तरी आपण 2.3चा स्क्वेअर आपण असंच लिहूया थोड्या वेळासाठी. बी स्क्वेअर म्हणजे 1.7चा स्क्वेअर, 1.7चा स्क्वेअर आपण असंच लिहूया थोड्या वेळासाठी. आणि ए मायनस बी म्हणजे दोघांचं मायनस ए बी म्हणजे मल्टिप्लिकेशन, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 3.91 येणारच आहे, 3.91. आणि डिवायडेड बाय सेम टर्म आहे, ही खाली जी टर्म आहे ना, ती सेम टर्म आपण आत्ताच शोधली होती, हा स्क्वेअर प्लस 2.3चा स्क्वेअर मायनस 3.91. आता पहा मित्रांनो, जेव्हा ब्रॅकेट असतात ना, जेव्हा असे दोन ब्रॅकेट असतात, हा एक ब्रॅकेट वेगळा, हा एक ब्रॅकेट वेगळा, तर पूर्णचे पूर्ण ब्रॅकेट आपण एका सिम्पल सेम ब्रॅकेटने आपण कट करू शकतो, म्हणजे हे दोन ब्रॅकेट कॅन्सल झाले. आणि इतर याला फक्त 2.3 प्लस 1.7, आणि या दोघांची जर ॲडिशन झाली मित्रांनो, तर याचं ॲडिशन काय होते पहा, 7 आणि 7 आणि 7 आणि 3 10 10, आणि 2 + 1 आणि 1 म्हणजे याचा आन्सर 4. फायनल आन्सर आपलं 4 आलं, आणि याच्यात ऑप्शनमध्ये पण 4 आहे, ऑप्शन नंबर 3. तर इतका इझी क्वेश्चन होता. या इझी क्वेश्चनमुळे आपल्याला पुढे जायला भेटत आहे. तर पुढचा आपण क्वेश्चन पाहूया. पुढे जो क्वेश्चन आहे तो हा आहे, या प्रत्येक ठिकाणी मिड पॉईंट दिला आहे, इथे मिड पॉईंट आहे, इथे मिड पॉईंट आहे, इथे मिड पॉईंट आहे, आणि यांची साईड दिली आहे. तर जेव्हा मिड पॉईंट भेटतो तेव्हा मित्रांनो या ट्रायंगलचा जो एरिया आहे ना, तर हाफने कमी होतो. म्हणून आपल्याला शोधायचं आहे की मिड पॉईंट किती आहेत. इथे एक मिड पॉईंट आहे, मग एक हाफने कमी झाला. तर आपण काय करूया, अगोदर यांची ही पेरिमीटर करूया, आणि पेरिमीटरला परत मग आपण त्याला हाफ करूया, म्हणजे पेरिमीटरचा हाफ केला तर आपल्याला नेक्स्ट अँगल भेटून जाईल, आणि परत या पेरिमीटरचा हाफ केला तर नेक्स्ट अँगल भेटून जाईल. अगोदर या पेरिमीटरची आपण व्हॅल्यू चेक करूया. पेरिमीटरला आपल्याला किती व्हॅल्यू भेटते, 15.5 प्लस 12.7 प्लस 9.4. आता आपण याची जर व्हॅल्यू काढली तर याची व्हॅल्यू किती होती मित्रांनो, 16, आणि हे 8 + 9 17, तर हे झाले 37.6. आणि 37.6ला जर आपण डायरेक्ट जर 4ने जर डिवाईड केलं तरी पण आपला आन्सर येऊन जाईल मित्रांनो. 37.6ला आपण 4ने जर डिवाईड केलं तर 4 9 जा 36, 4 9 जा 36, आणि 4 4 जा 16, म्हणजे आपलं आन्सर आलं 9.4. हे 9.4 इथे आन्सरमध्ये आहे, हो 9.4 आन्सरमध्ये आहे. हे सिम्पल होता क्वेश्चन, हा क्वेश्चन सिम्पल सॉल्व केला. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे, आपल्याला याला x+1ने डिवाईड करायचं आहे. तर खूप साऱ्या फ्रेंड्सला हे डिव्हिजन येत असेल, आणि ज्यांना डिव्हिजनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आता थोडंसं इथे अटेन्शन, प्लीज पे अटेन्शन, आणि लक्ष द्या, समजून घ्या. इझी आहे सुद्धा. ही जी 57 आहे ना मित्रांनो, ते 57ला आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं. इथे 1 घेतला तर हा इथे 56 येईल, म्हणजे इंडेक्सेस रूल आहेत ना, तेच वापरायचे. 56 + 1, इथे काय होईल, एक्स आहे ना 57, आणि हा इथे 1ने मल्टिपल केला म्हणजे हा ॲज इट इज राहील. ॲज इट इज राहिला म्हणजे काय झाला, 56. आता हे सबट्रॅक्शन होतं डिव्हिजनमध्ये, तर 56चं आहे ना, हे साईन चेंज होईल, मायनस होईल, हे पण मायनस होईल, हे -56 ॲज इट इज राहील. हा -56 आहे ना, एक्सचा इंडेक्स -56, मग हे असंच राहील. तर ह्या पॉवरमध्ये काही चेंज होणार नाही, हे मायनसच असणार आहे. हे 57 इथे खाली येणार,
ॲज 57 आपण असे खाली लिहिणार इथे खाली, आणि हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होणार. आता 56 येण्यासाठी कोणाला इथे आपल्याला पॉवर किती घ्यावं लागेल, 56 येण्यासाठी इथे आपल्याला पॉवर घ्यावं लागेल 55, कारण हा 55 आणि हा इथे 1 56 होणार. मग काय होईल, आता ही साईन पहा, ही जी साईन आहे ना, हे साईन आपल्याला इथे द्यायचं आहे, हे साईन इथे द्यायचं आहे, हे चेंज करा, हे साईन आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला जे साईन इथे खाली भेटणार ना ते साईन आपल्याला इथे द्यायचं आहे. तर हे पण होईल 56 आणि हे मायनस साईन इथे पण येईल, तर 50 हे 1ने मल्टिपल केल्यामुळे या पॉवरमध्ये काही चेंज होणार नाही, 55 असणार आहे. आणि याची जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा हे साईन चेंज होतात आणि हा आता एक्सचा पॉवर 55 इथे शिल्लक राहतो, एक्सचा पॉवर 55 शिल्लक राहिला आणि हे ना ॲज इट इज इथे आपण खाली घेणार आहोत, ॲज इट इज खाली हे दोन कॅन्सल झाले. म्हणजे हे आपण कंटिन्यू हे करतच राहणार. आता पहा इथे 57 होता, त्याचा 56 झाला आणि 56 असल्यामुळं खाली आपल्याला 55 पण भेटला, कारण 55 आपल्याला इथून आला असा, म्हणजे 57चा 56 होणार, 56चा 55 होणार, मग 55चा 54 पण होणार. पॉवर जो आहे ना तो कमी होत जाणार. किती कमी होणार, एकदम 0पर्यंत जाणार मित्रांनो. पॉवर जर 0 झाला म्हणजे याची व्हॅल्यू 1 येते, पॉवर 0 झाला तर याची व्हॅल्यू 1 येते. आणि 0च्या अगोदर जो एक पॉवर असतो ना मित्रांनो तो असतो एक्स, इथे 1 आपण लिहित नाही, हा 1 आता इथे गायब होतो. म्हणजे आपलं जे आन्सर येणार आहे ना हे फायनलमध्ये असं आन्सर येणार मित्रांनो. इथे एक्सची पॉवर काय येणार आहे 1 आणि एक्सची पॉवर येणार 0 म्हणजे 1, हे आपलं फायनल आन्सर येणार. आणि फायनलमध्ये काय होणार मित्रांनो, या 1ने आपण याला जर मल्टिपल केलं तर आपलं फायनल डिव्हिजनमध्ये ना असं राहणार मित्रांनो. एकदम शेवटपर्यंत जर आपण कॅल्क्युलेशन करत गेलं ना तर आपल्याला असं भेटणार, इथे फायनलमध्ये असं भेटेल, हे मायनस आणि हे मायनस होईल. आणि हा जो 57 आहे ना हा 57 इथे असेल वरतं, हा 57 इथे वर असेल. 57 मायनस 1 काय होणार 56 आणि हाच आपला रिमाइंडर असणार आहे. हे एक्स कॅन्सल होणार आणि फक्त रिमाइंडर भेटेल 56. तर हे खूप लेंदी क्वेश्चन असल्यामुळे याचा आन्सर येणार आहे 56. हे एकदा समजून घ्या आणि हे समजलं तर अशा प्रकारचा दुसरा क्वेश्चन येतो मला, तर मग तो क्वेश्चन आपण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. दुसऱ्या कोणाला त्याचा गायडन्स पण देऊ शकता आणि कोणी जर डाऊट विचारला तर डाऊटसुद्धा क्लिअर करू शकता. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे PQRS इज अ पॅरलोग्राम. आता हे पॅरलोग्राममध्ये तर सिंपल असतं पहा मित्रांनो. पॅरलोग्राममध्ये हा आणि हा दोघं इंटरनल अँगल असतात, त्या दोघांची ॲडिशन होते तर 180 होते. आणि इथे त्यांनी दिलं आहे की हे बायसेक्टर आहेत, म्हणजे याचा हाफ आणि याचा हाफ. मग या दोघांची हाफची जर ॲडिशन केली तर काय होणार पहा मित्रांनो, ह्या 180ला आहे ना 2ने हाफ केलं तर याची ॲडिशन होणार 90. म्हणजे याची आणि याची जर व्हॅल्यू काढली तर उत्तर 90च येणार मित्रांनो. याची आणि याची जर व्हॅल्यू काढली उत्तर काय येणार 90. आणि मग ट्रँगलमध्ये सगळ्यांचीच व्हॅल्यू 180 यायला पाहिजे. मग ही जर दोघांची व्हॅल्यू 90 असेल तर हा शिल्लक राहिला 90 राहिला, कारण 90 + 90 180. तर हे पण आन्सर खूप इझी होतं मित्रांनो. हे डायग्राम पाहूनच आन्सर येतं, हे इझी होतं. याच्यानंतर आपण क्वेश्चन पुढचा घेऊया. कोणता क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. आता एक इनव्हर्स व्हेरिएशन असतं आणि एक डायरेक्ट व्हेरिएशन असतं. डायरेक्ट म्हणजे कसं प्रोपोर्शनल असतं, डायरेक्ट प्रोपोर्शनल. तर इनव्हर्स आणि डायरेक्ट प्रोपोर्शनल. आता डायरेक्ट प्रोपोर्शनलमध्ये आपलं काय असतं, एक व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर त्यासोबत दुसरी पण व्हॅल्यू इन्क्रीज होते. तर नंबर ऑफ पर्सन, तर आपण 10% नंबर ऑफ पर्सन घेतले. आणि फूड रिक्वायर, सपोज त्यांना फूड रिक्वायर आहे तर ते 10% जे असतील ते 10 प्लेट फूड घेतील. आणि जर 20% असतील तर त्यांना 20 प्लेट लागतील. म्हणजे नंबर इन्क्रीज होत आहे तर फूडचा आयटम पण इन्क्रीज होत आहे. म्हणून हे डायरेक्ट प्रोपोर्शनलमध्ये. इनव्हर्स प्रोपोर्शनल वेगळं आहे, डायरेक्टच्या ऑपोजिट. म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शनलमध्ये काय असतं की ह्याची व्हॅल्यू वाढली ना त्याची व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 10 पीपल झाले तर सपोज आता याचं एक दुसरं एक्झाम्पल सांगतो, वर्किंग डेज. जर 10 पीपल असले आणि यांनी जर का 10 डेजमध्ये वर्किंग केलं तर 20 पीपल असतील तर ते काय करतील, ते 10 डेजपेक्षा कमी टाईममध्ये करतील. एक तर 8 डेजमध्ये करतील किंवा 5 डेजमध्ये करतील. म्हणजे इथे जे 10 डेज होते ते डिक्रीज होऊन 5 डेजपर्यंत येतील. अशा पद्धतीने याचं इनव्हर्स प्रोपोर्शन होईल मित्रांनो. पण इथे फूड रिक्वायरमेंट आहे तर मग जेवढे पर्सन असतील ते त्यांना त्यांची रिक्वायरमेंट जास्त वाढेल. 20%मुळे 20 प्लेट खातील. तर 20 प्लेट आपलं म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं मी बरं. इथे आपण तर जास्त प्लेट लिहायला पाहिजे होतं. 10%ला 50 प्लेट लिहायला पाहिजे होतं, 20%ला 100 प्लेट लिहायला पाहिजे होतं. तर ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेतलं ते तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, एरिया ऑफ स्क्वेअर अँड स्क्वेअर ऑफ इट्स डायगोनल. आपण एक स्क्वेअर घेतला आणि त्याचा डायगोनल घेतला, त्याचा स्क्वेअर करा किंवा नका करू, काय होईल, जसा एरिया वाढेल त्याचा डायगोनल पण इन्क्रीज होईल. म्हणजे जसं जसं आपण एरिया वाढवूया, म्हणजे एरिया इन्क्रीज झाला तर डायगोनल इन्क्रीज होणारच आहे. मग डायगोनल इन्क्रीज झाला म्हणजे स्क्वेअर इन्क्रीज ऑटोमॅटिकली होणारच आहे. डायगोनलचा स्क्वेअर, सपोज डायगोनलचा स्क्वेअर असेल हा 5 असेल, 5चा स्क्वेअर होईल 25. हा जर 10 असेल तर 10चा स्क्वेअर होईल 100 आणि हा जर 20 असेल तर 20चा स्क्वेअर होईल 400. आणि हा एरिया पण त्याच याने रेशिओने वाढतच आहे. म्हणजे हा इकडे पण व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे आणि एरियाची पण व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे. म्हणजे हे डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्समध्ये नाही आहे. तर हे पण नाही येणार आपलं उत्तर, हे दोन्ही उत्तरात नाही येणार. आता हा इंटेन्सिटी ऑफ द लाईट, एक लाईट आहे आणि हा लाईट याचं जे डिस्टन्स आहे ना, अगोदर हे डिस्टन्स कमी आहे मित्रांनो, स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स. नंतर आपण याचा स्क्वेअर पण करू. जसं आता डिस्टन्स 2 आहे, 2चा जर डिस्टन्स आपण स्क्वेअर केला तर किती येईल 4. ठीक आहे. आणि आता डिस्टन्स वाढवून देऊया. डिस्टन्स आपण घेतला 3चा स्क्वेअर किती येईल 9. पण डिस्टन्स वाढलं काय होईल मित्रांनो, लाईटची जी इंटेन्सिटी आहे ना ती थोडीशी कमी होईल. आणि आता हेच जर डिस्टन्स आपण आणखी वाढवलं 10चा स्क्वेअर किती होईल 100. आता इथे काय होईल, लाईटची इंटेन्सिटी एकदमच कमी होऊन जाईल. म्हणजे इथे इंटेन्सिटी वाढत आहे
इथे डिस्टन्स वाढत आहे आणि इंटेन्सिटी कमी होत आहे, तर इथे डिस्टन्स जसं वाढेल तशी इंटेन्सिटी कमी होते, म्हणजे हे झालं इनवर्स प्रोपोर्शनल. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ना हे आपलं आन्सर नंबर 3 असणार आहे. तसं इथे पण दिलं आहे करंट जर इन्क्रीज झाला तर हीट इन्क्रीज होते, तर हे पण डायरेक्टमध्येच आहे, म्हणजे हे पण आपलं आन्सर नाही आहे. कारण जसं करंट इन्क्रीज होईल तर तशी हीट प्रोड्यूस जास्त होणार, जेवढं जास्त करंट तेवढी जास्त हीट. तर यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 169 त्याचा आन्सर आला 3. हा पण क्वेश्चन एक सिम्पल आहे मित्रांनो. तर यामध्ये हे 2 साईड सेम आहेत आणि या 2 साईड सेम आहेत, म्हणजे हा एक काईट तयार झाला, ठीक आहे. आणि हा काईट तयार झाल्यानंतर इथे ना यांनी काईट दिलाच आहे, पण हा सायक्लिक क्वाड्रिलेटर पण दिला आहे. सायक्लिक क्वाड्रिलेटरची एक प्रॉपर्टी असते मित्रांनो, सायक्लिक क्वाड्रिलेटरची फक्त एकच प्रॉपर्टी लगेच आपल्याला तो सायक्लिक क्वाड्रिलेटर समजण्यासाठी उपयोग असतो, की त्याची जे अपोजिट साईड आहेत ना त्यांची ॲडिशन 180 येते. मग हा 90 आहे आणि हा 90 आहे, कारण आपण आतापर्यंत हे पाहिलेच आहेत. टँजंटचा जर कोणी सर्कल जर टच करत असेल तर तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजे टँजंटला इथे 90 डिग्री होतो आणि इथे टँजंटला 90 डिग्री होतो, म्हणजे हे 180, हे दोघांची ॲडिशन 180 झाली, ऑपोजिटची ॲडिशन 180 झाली. म्हणजे A+C = 180 आणि A+C जर 180 असेल तर B+D पण काय असणार आहे, ऑब्व्हियसली 180 असणार आहे, कारण या सगळ्यांची ॲडिशन किती होणार आहे 360. मग यांची ॲडिशन 180 असेल तर याची ॲडिशन 180 होणार ना, म्हणून इथे या दोघांची ॲडिशन 180 तर ऑलरेडी दिलीच आहे 90-90. मग इथे ऑप्शन दुसरा कोणताच नाही आहे की या दोघांची पण ॲडिशन 180 असणारच. आणि जर हे जर परफेक्टली 180 असणारच असं आहे तर हे सर्कल जो आहे ना या सर्कलच्या आतमध्ये हा पूर्ण क्वाड्रिलेटरल येणार आहे, तर तो सायक्लिक क्वाड्रिलेटर बनणार. म्हणून याच्यामध्ये ना 2 ऑप्शन असतात, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. तर या दोघांचं पण उत्तर काय आहे, ऑप्शन ए अँड बी, ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीचा आन्सर झाला मित्रांनो. आता हा क्वेश्चन नंबर 118. तर याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, ह्याचा एसीएफ याचा तर आहे, पण याचा आहे का नाही, मग याचा जर सेफ असेल तर मग याची व्हॅल्यू काय असेल. तर मग आपण याकडे जर दुर्लक्ष जर केलं, याला इग्नोर केलं तरी पण चालेल. आपण याची व्हॅल्यू काढून पाहूया. त्याच्या व्हॅल्यूमध्ये आपण स्टार्टिंग 1 ने करूया, मग 2 टाकूया, मग 3 टाकूया. आणि जर याचा जर का फॅक्टर जर x-3 आला तर आपला आन्सर बरोबर. आणि जर फॅक्टर जर नाही आला तर आपण नेक्स्ट व्हॅल्यू टाकून आपण फॅक्टर काढून पाहूया. तर आपण एक चेक करूया, आपण केची व्हॅल्यू 1 पाहूया. केची व्हॅल्यू जर 1 असेल तर काय होईल, केची व्हॅल्यू 1 असेल तर आपले फॅक्टर निघतील का. तर आपण फॅक्टर कशी बनवतो, हा जो 6 आहे या 6चे आपण 2 फॅक्टर बनवतो आणि याचं जे रिलेशन आहे ना याच्यासोबत पाहूया. 2 - 3 -1 होते हो, म्हणजे 2 - 3 हा -3 होईल.